We are live. अनम्यूट करता. नमस्कार सर्वांना. एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं शेती, माती, पाणी आणि रोजगार या विषयावरच्या वेबिनार मालिकेतलं आज तिसऱ्या दिवशी तुम्हा सर्वांचं आपण त्यानंतर पाटलांना ऐकलं. आज तिसऱ्या दिवशी आपल्याला शेतकरी उत्पादक कंपन्या उद्याची आशा या विषयाबद्दल सुनील पोटे हे तरुण कार्यकर्ते आणि त्याचबरोबर सामाजिक उद्योजकता जपणारं जे व्यक्तिमत्व आहे त्यांना आपल्याला ऐकायचं आहे. मी जसं म्हणालो होतो पहिल्या दिवशी की लॉकडाऊन काळामध्ये जो मुख्य प्रश्न आज समाजासमोर निर्माण झालाय तो रोजगाराचा आहे. मागचे काही वर्ष वाढत गेलेली आहे. बेरोजगारी अगदी हायर लेवलला फेब्रुवारी महिन्यातच होती. मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाला. त्यानंतर तर आणखी अनेकांचे रोजगार गेले. बेरोजगारी हा समाजासमोरचा, प्रशासनासमोरचा एक मोठा प्रश्न नजीकच्या भविष्य काळात आणि ह्या प्रश्नाला भिडण्यासाठी आता तरी किमान शेती हेच एक उत्तर दिसतंय, जरी शेतीची हालत काय आहे आपल्या सगळ्यांना माहीत असलं तरी. कारण उद्योग मंदावलेत आणि उद्योग मंदावल्यामुळे स्वाभाविकपणे सर्व्हिस सेक्टर ज्याच्या आधारे आपली अर्थव्यवस्था मागचे काही वर्ष तग धरून होती, त्या सर्व्हिस सेक्टर हा इटसेल्फ वाढत नसतोच. उद्योग क्षेत्र आणि शेती क्षेत्र वाढलं तरच सर्व्हिस सेक्टर वाढतो. त्यामुळे उद्योग आणि सर्व्हिस दोन्ही ठिकाणी अडचणी आहेत. शेती क्षेत्रामध्ये रोजगाराच्या शक्यता आहेत, मात्र ते क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती दुर्लक्षित आहे. सार्वजनिक भांडवली गुंतवणुकीच्या बाबतीत दुर्लक्षित आहे आणि सरकारचा जो धोरणात्मक पाठिंबा मिळण्याची गरज आहे त्याही बाबतीत दुर्लक्षित आहे. काही कायद्यांचा जाच आहे शेती क्षेत्राला. हे सगळं लक्षात घेऊन सुद्धा शेती क्षेत्राकडचं हे दुर्लक्ष जर संपलं तर शेती क्षेत्र आजही रोजगार देऊ शकतं आणि शेती क्षेत्रातून उभे राहणारे जे कृषी उद्योग असू शकतात ते शेती क्षेत्रावरचा भार आणखी कमी करण्याचे काम करू शकतं. म्हणून आपण शेती, माती, पाणी आणि रोजगार या वेबिनार मालिकेमधून या प्रश्नाला भिडायचा प्रयत्न करतात. आज आपल्या सोबत जे सुनील पोटे आहेत हे मूलतः आमच्या सोबत छात्र भारती आणि राष्ट्र सेवा दलाच्या चळवळीमधले ते आमचे सहकारी आहेत. सिन्नरचे आहेत, नाशिक जिल्ह्यातले. छात्र भारती विद्यार्थी संघटनेतून सार्वजनिक जीवनामध्ये आले. राष्ट्र सेवा दलाचंही ते काम करायचे. नंतरच्या टप्प्यात त्यांनी काही वर्ष कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केलं आणि त्यानंतर युवा मित्र नावाच्या
सुरुवातीला जी स्वयंसेवी संस्था होती, त्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचं ते काम करायला. पण पुढच्या टप्प्यावरती सुनील पोटे यांनी विशेषतः 2 क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं मूलभूत असं काम केलं. त्यातलं एक आहे शेतकरी उत्पादक कंपन्या आणि दुसरं आहे पाणी वापर संस्था. शेतकरी उत्पादक कंपन्या आणि पाणी वापर संस्था या दोन्हीही क्षेत्रांच्या बाबतीत त्यांना आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाहेरही एक तज्ञ सल्लागार म्हणून आज बोलावलं जातं. त्यांचं मार्गदर्शन स्वीकारलं जातं. नाबार्डचं या क्षेत्रातलं जे एक युनिट आहे, त्या युनिटवरती सुद्धा ते अ, बाहेरील संचालक अशा अर्थानं कार्यरत आहे. दुष्काळामध्ये प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे. सिन्नर परिसरातली देव नदी ही पारंपरिक जलसंधारणाच्या प्रक्रिया वापरून ती पुनरुज्जीवित करणं आणि सिन्नर परिसरातल्या अनेक हेक्टर शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवणं, हे काम जे त्यांनी केलं त्याच्यात सुनील पोटे यांचं अत्यंत महत्त्वाचं. मी जेव्हा 5 महिन्यापूर्वी त्यांना भेटलो, सिन्नरमध्ये महिलांनी एकत्र येऊन सुरू सावित्रीबाई शेतकरी उत्पादक कंपनी आणि मी बघितलं, ज्याच्या माध्यमातून आज ते हजारो कुटुंब संबंधित आहेत. शेळी पालनाशी संबंधित अशी ती आणि ती संपूर्ण शेतकरी उत्पादक कंपनी ही महिलांनी साठी चालवलेली आहे आणि त्यातला सुनील पोटे अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळं बाजूला असं बघतोय, की मी नेहमी असं म्हणतो, की सहकारी क्षेत्र आणि कॉर्पोरेट क्षेत्र म्हणजे सरकारीकरण आणि कॉर्पोरेटीकरण, कॉर्पोरेट क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र याचा मधला एक सुटेबल भाग म्हणून सहकार क्षेत्राकडे आपण आज बघत होतो. सहकार क्षेत्रानं एकेकाळी महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागाची क्रयशक्ती वाढवण्याचं मोठं काम केलेलं आहे. पूरक उद्योगधंदे वाढवून क्रयशक्ती वाढवण्याचं काम केलेलं आहे. मधल्या काळात सहकारी उद्योग हे नातेवाईकशाही, गैरव्यवस्थापन त्यामुळं काहीसे बदनाम झाल्यासारखे दिसतात. आणि अर्थातच जागतिकीकरणाचं या क्षेत्रासमोरही उभं राहिलं. त्यावेळेला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या उत्पादक कंपन्या ज्याच्यात शेतकरीच भागीदार असणार, निश्चितपणे उद्याच्या काळासाठी एक नवीन आशा आहे, असं मार्ग आहे आणि त्या क्षेत्रात सुनील पोटे यांचं काम अतिशय मूलभूत असं आहे. आमचे तरुण मित्र आहेत आणि मला फार अभिमान आहे त्यांचा, की आम्ही एका चळवळीमध्ये मोठे झालो. आम्ही अनेक जण आज जनआंदोलनात आहोत. जनआंदोलनांच्या माध्यमातून सरकारी धोरणांच्या वरती प्रभाव टाकण्याचं काम आमच्यापैकी अनेक जण आज करत आहेत. त्याच कामाला पूरक असं काम आमचे हे तरुण सहकारी पाणी वापर संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून करतायत. आपलं एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं मी त्यांचंही स्वागत करतो. किसान.नेट या नेटवर्कनी या सगळ्या उपक्रमाला जे सहकार्य केलेले त्यांचे सर्व सहकारी आज अनेक उपस्थित आहेत. त्या किसान.नेटच्या नेटवर्कमधल्या सहकाऱ्यांचंही स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. आपण सर्वजण ऐकायला आलात, तुमचंही स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि सुनील पोटे यांना मी विनंती करतो, की शेतकरी उत्पादक कंपन्या उद्याची आशा या विषयावरचं आपलं मनोगत व्यक्त करावं. आपले प्रश्न कृपया चॅट बॉक्समध्ये टाकू नयेत. आपले प्रश्न क्वेश्चन अँड आन्सर्स या फॉर्ममध्ये टाकावेत. सुरुवातीला साधारणपणे 40 ते 45 मिनिटं मांडणी होईल आणि मग त्यानंतर सुनील पोटे जेवढ्या प्रश्नांना शक्य आहे त्या प्रश्नांना उत्तरं देतील. सुनील पोटे. धन्यवाद सर. एक तर प्रथमतः तुम्ही जी संधी उपलब्ध करून दिली, खरं तर तुमच्या समोर बोलायचं तुम्ही हे माझ्यासाठी मोठं धाडस आहे. परंतु तरी सुद्धा तुम्ही ज्या विश्वासाने आम्हाला या सगळ्या प्रवाहात आणलं आणि त्यामुळेच खरं तर खूप गोष्टी तत्वनिष्ठ राहून करू शकलो. त्याचं सगळं क्रेडिट आपण आणि त्यावेळेच्या सगळ्या सहकार्यांना जातं. सर जसे म्हणाले तसं प्रोड्युसर कंपन्यांच्या बाबतीत बोलण्याच्या अगोदर मी थोडा त्याचा इतिहासही सांगेल, कारण प्रोड्युसर कंपनी आपल्या आता प्रेक्षकांपैकी आणि बऱ्याच जणांना माहिती आहे. पण तरी सुद्धा एक मांडणी म्हणून एक 2-3 मिनिट मी त्याच्यासाठी खर्च करतो. थोडा आमचा अनुभव सांगतो आणि आता काय चॅलेंजेस आहेत ते सांगू आणि त्यात तरी सुद्धा काय संधी आहे, अशा पद्धतीने मी थोडं
हे पूर्ण सत्र पुढे घेऊन जाईल आणि बरोबर त्या वेळेमध्ये 30-35 मिनिटांमध्ये संपवण्याचा प्रयत्न करेल. शेतकरी उत्पादक कंपनी हा कायदा खरं तर 2002ला आला. जरी आता 2009-10 पासून शेतकरी उत्पादक कंपन्यांचा बोलबाला झाला असेल किंवा त्याच्याबद्दल सगळे बोलत असेल, पण तो कायदा मात्र खूप पूर्वी आलेला आहे. म्हणजे जवळजवळ 2002 साली आलेला आहे. प्रोफेसर वाय.के. अलक जे इरमा ह्या संस्थेचे त्यावेळेला अध्यक्ष होते आणि NDDB मध्ये किंवा डॉक्टर वर्गीस कुरियन त्यांच्याबरोबर अमूलमध्ये काम करत होते. नंतर नियोजन आयोगाचे सदस्य होते. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी होती, वाय.के. अलक कमिटी, आणि त्या कमिटीने ज्या काही शिफारसी केल्या त्या शिफारसींच्या वरती आधारित हा कायदा आला. परंतु सुरुवातीला हा कायदा मात्र खूप दुर्लक्षित राहिला आणि 2009-10 साली प्रत्यक्ष त्या कायद्याचा वापर सुरू झाला. हा कायदा आणण्यामागची जी काही भूमिका होती, तर जे काही सरांनी सहकाराचा उल्लेख केला की आपल्याकडे सहकार मोठ्या प्रमाणात वाढलं आणि एका बाजूला भांडवलशाही अर्थव्यवस्था घेऊन उद्योग वाढत होते आणि दुसऱ्या बाजूला सहकारी क्षेत्र वाढत होतं आणि सहकाराचा जो मूळ पाया होता की जो प्रोड्युसर आहे किंवा जो सर्वसामान्य माणूस आहे त्याची बार्गेनिंग पॉवर किंवा त्याची तडजोडीची क्षमता ही कायम ठेवणं आणि त्याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या सहकारी प्राथमिक सहकारी संस्था निर्माण करण्यात आल्या आणि अतिशय सुंदर जाळं, म्हणजे महाराष्ट्रापार्थ बोलायचं झालं तर आपण सहकाराला बाजूला काढून, म्हणजे तुम्ही सहकाराला किती वाईट म्हटलं तर सहकाराला बाजूला काढून महाराष्ट्राच्या विकासाच्या गोष्टी करू शकत नाही, हेही दुसऱ्या बाजूचं वास्तव आहे. परंतु काळाच्या ओघामध्ये सहकार जसजसा रुजत गेला तसं तसं त्यातली घराणेशाही असेल, त्यातला भ्रष्टाचार असेल, तो भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी कायद्यांमध्ये केलेल्या तरतुदी असतील आणि ते इतकं इतकं एकचूक झाली की परत कायदा टाईट करणं आणि कायदा टाईट झाला म्हणून पुन्हा त्याला लूपहोल्स काढणं, ह्या सगळ्या याच्यामध्ये सहकार हे फार मोठं म्हणजे गाळात रुतल्या गेली पूर्ण चळवळ. मी त्याच्या आता खोलात जात नाही की काय काय झालं, परंतु ती गाळात रुतल्या गेली आणि अशा वेळेला मधल्या काळामध्ये एक व्हॅक्यूम असा तयार झाला की एका बाजूला सहकार चळवळ नाहीये, कारण ज्या सहकारी मार्केट कमिट्या उभ्या राहिल्या त्या मार्केट कमिट्या व्यापाऱ्यांनी ताब्यात घेऊन टाकल्या होत्या. आमचे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी तिथे कोण बसावं हे सुद्धा आजही व्यापारी ठरवतात. तर अशी सगळी एका बाजूची परिस्थिती होती. सूतगिरणी असतील, साखर कारखाने असतील, हे राजकारण्यांच्या ताब्यात गेले आणि तिथेही शेतकऱ्यांचा आवाज किंवा शेतकऱ्यांचं म्हणणं बंद झालं होतं आणि हळूहळू या संस्था गैरकारभारामुळे असेल म्हणा किंवा कायद्यामुळे असेल, वेगवेगळ्या कारणामुळे ह्या संस्था मोडकळीस निघाल्या आणि मधल्या काळामध्ये खूप मोठं व्हॅक्यूम तयार झालं की ज्याच्यामध्ये प्रायमरी प्रोड्युसर, प्राथमिक उत्पादक किंवा ज्याला आपण शेतकरी म्हणतो किंवा जे छोटे छोटे उत्पादक आहे यांना बाजारापर्यंत पोहोचण्यासाठी फार मोठी अडचण निर्माण झाली. आणि मग हा एका बाजूचा भाग होता आणि दुसऱ्या बाजूचा भाग होता ज्याच्याबद्दल कोणी बोलत नाही, पण वास्तव तेच आहे की सहकार काही नाही म्हटलं तरी सरकारच्या गळ्यातला एक आपलं लोढणं बनलेलं होतं की काही झालं की यांनी सगळं करायचं आणि शेवटी यांना कुठलं तरी पॅकेज देऊन वाचवायचं, ही सरकारची जबाबदारी झाली होती. हे बाजूला. आणि तिसरं, ज्या पद्धतीचं सहकार आणि सरकार ज्या पद्धतीची सांगड घालून चालतं त्याच्यामध्ये एखाद्याने प्रामाणिकपणे एखादी सहकारी संस्था चालवायचा प्रयत्न केला तरी ती चालवणं अवघड होईल, अशी सगळी परिस्थिती होती. आणि ह्या परिस्थितीतून काय मार्ग काढता येईल, त्यातून कसं बाहेर पडता येईल, सरकारला बाहेर पडता येईल आणि ह्या सगळ्या क्रायसिसला कसं बाहेर पडता येईल, याच्यासाठी म्हणून खरं तर त्यावेळेला ती कमिटी बसवली गेली आणि त्या कमिटीने सगळ्या जगभराचा अभ्यास करून कंपनी कायद्याअंतर्गत प्राथमिक उत्पादक कंपन्या स्थापन करता येतील अशा प्रकारची शिफारस केली आणि ज्या शिफारशीच्या मेदूतून हा कायदा 2002 साली अस्तित्वात आला. ह्या कायद्यामध्ये सहकाराच्या चांगल्या गोष्टी आणि कंपनी कायद्याच्या चांगल्या गोष्टी ह्या दोन्हींचं हायब्रिड केलेलं आहे, म्हणून हा कायदा अतिशय सुंदर आहे. म्हणजे जर कायद्याचे जे अभ्यासक आहेत किंवा ज्यांना खरंच यात काम करायचंय तर इतका सुंदर कायदा खरं तर आपल्याला त्याला म्हणता येईल. त्याच्यातही म्हटलं तर काही जण लूपहोल्स काढतील, पण तरी सुद्धा शेतकऱ्याला किंवा प्राथमिक उत्पादकांना न्याय देणारा आणि त्यांना पुढे घेऊन जाणारा, मार्केटशी जोडणारा, बाजाराशी जोडणारा हा कायदा आहे. काय आहे सहकाराच्या चांगल्या गोष्टी, तर 2-3 गोष्टी आपण बघूया. एक आहे सहकारामध्ये एक व्यक्ती एक मत, हा जो काही गोष्ट आहे ही चांगली गोष्ट आहे की तुमच्याकडे किती पैसे असो, तुम्ही किती शेअर्स घेतलेले असले एखाद्या सोसायटीचे किंवा सहकारी संस्थेचे, तर तुम्हाला एकाच मताचा अधिकार आहे. आणि तीच गोष्ट सहकारी उत्पादक
प्रोड्युसर कंपनी आहे किंवा उत्पादक कंपनी आहे याच्या कायद्यामध्ये आणले, जरी ही कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून रजिस्टर होत असली, आरओसी कडे रजिस्टर ऑफ कंपनी अफेअर्स कडे कंपनी मंत्रालयाकडे रजिस्टर होत असली, कंपनी म्हणून जरी असली, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असली, तरी सुद्धा याच्यामध्ये एक व्यक्ती एक मत ही गोष्ट त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. दुसरी गोष्ट सहकारामध्ये जे आहे की 5 वर्षांनी इलेक्शन झाले पाहिजे. तसंच प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असली तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जास्तीत जास्त शेअर्स त्याच्याकडे सत्ता असते, त्यामुळे तिथे इलेक्शन व्हायचा प्रश्न नसतो. परंतु तरी सुद्धा ह्या कंपनीमध्ये त्यांनी आणलं की 5 वर्षामध्ये तुमचं इलेक्शन झालं पाहिजे आणि ते कंपल्सरी केलं. दुसरी गोष्ट की प्रॉफिट करणं आणि काही प्रॉफिट राखून ठेवणं हे या संस्थेसाठी मॅन्डेट दिलं. सहकारी चळवळीमध्ये जी थोडी मर्यादा होती की तुम्हाला जो मर्यादा एरिया ठरवून दिलेला आहे त्याच एरियात तुम्हाला काम करता येईल. मग प्रोसेसिंग असेल तर तुम्ही प्रोसेसिंग मध्ये करा, तुम्ही मार्केटिंग असेल तर मार्केटिंगच करा, तुम्ही वित्तीय संस्था असेल तर वित्तीयच करा. अशा सगळ्या जे काही गोष्टी होत्या तर इथे, आणि तुम्ही एका तालुक्यात असेल तर तालुक्यातच करू शकता, जिल्ह्यात असेल तर जिल्ह्यातच करू शकता. आणि त्याच्यामुळे जे काही जागतिकीकरणामुळे जे काही बाजार ओपन झालेला आहे त्या ठिकाणी सहकारी संस्था त्याच्या कायद्यामुळे आणि तिथपर्यंत पोहोचायला खूप अडचणीच्या त्या कायदा जरा अडचणीचा ठरत होता. या सगळ्याचा विचार करून प्रोड्युसर कंपनीच्या कायद्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काढल्या की एकदा तुम्ही एकत्र आलात, तुम्ही तुमची प्रोड्युसर कंपनी तयार केली की तुम्ही मागच्या म्हणजे उत्पादन प्रक्रियेपासून तर त्या उत्पादन प्रक्रियेचं ऍग्रिगेशन करणं, त्याच्यावरती प्रोसेस करणं, त्याचे काय, समजा तुम्ही कापूस उत्पादक आहात तर तुम्ही कापसाचं बियाणं देण्यापासून, कापूस लागवडीचं तंत्रज्ञान देण्यापासून, त्याला ड्रीप इरिगेशन, खतं औषधं पुरवण्यापासून तर त्या कापसाला एकत्र करणं, त्याचं जिनिंग प्रेसिंगची मिल टाकणं, त्याचा कपडा बनवणं, त्या कपड्याचे रेडीमेड कपडे बनवणं आणि त्याचे शॉप्स टाकणं, त्याची चेन उभारणं, हे सगळं तुम्हाला एकाच छताखाली करता येईल. म्हणजे त्याच्यासाठी वेगळं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आणि जागतिक पातळीवरती ह्या सगळ्या गोष्टी करता येतील. हा त्याच्यामधला खरं तर अर्थ आहे. त्यामुळे हे खूप मोठी संधी पूर्ण जगाबरोबर संवाद साधायला किंवा जगाच्या मार्केटमध्ये क्रॉस व्हायला ह्या प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून निर्माण झाले. आणि त्या दृष्टीने हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय आणि खूप वेगळा असा कायदा आहे. आता ह्या कंपन्या जर रजिस्टर करायच्या असेल किंवा ही कंपनी रजिस्टर करायची असेल तर कमीत कमी 10 प्राथमिक उत्पादक असायला लागतात. म्हणजे 10 शेतकरी असतील, 10 अगदी तुमचे कुंभार असतील, मडके घडवणारे असतील, ते पण उत्पादक आहे. विणकर असतील, जसं आम्ही येवल्यामध्ये जे येवला पैठणी कामगार आहेत, विणकर आहेत, तर त्यांची येवला पैठणी विणकर विकास सहकारी प्रोड्युसर्स कंपनी लिमिटेड नावाने एक कंपनी केली, तर ते विणकर असतील. तर कुठलेही जे प्राथमिक उत्पादक आहे त्या उत्पादकांना 10 उत्पादक एकत्र येऊन ही प्रोड्युसर कंपनी निर्माण करता येते. आणि मग ती निर्माण केल्यानंतर त्या सभासदांना लागणारं जे काही म्हणजे धागा असेल किंवा इकडे शेतीसाठी लागणारे अवजारं असतील, खतं असतील, औषधे असतील, बियाणं असतील, त्यांना तंत्रज्ञानाची माहिती असेल, प्रशिक्षण असेल, त्यांचा माल घेऊन तो विक्री व्यवस्था करायची असेल, प्रोसेस, तर कुठलीही गोष्ट ह्या सगळ्या याच्यामध्ये करू शकतात. दुसरं, ह्या लोकांनी उभं केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कितीही सभासद घेऊ शकतात. जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जर रजिस्टर केली तर भारतामध्ये 50 सभासदांच्या वरती जर गेले तर ती पब्लिक लिमिटेड कंपनी होते, 50च सभासद घेता येतात. पण ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असूनही तुम्ही किती मोठ्या प्रमाणावरती सभासद करू शकतात आणि ते सभासद म्हणजे त्याला लिमिट दिलेलं नाहीये, तेवढे सभासद तुम्ही करू शकतात. परंतु त्याचबरोबर जरी 50च्या वरती सभासद झाले, 1000, 2000, 10,000, 20,000 सभासद झाले तरी सुद्धा तो शेअर्स जो आहे तो तुम्हाला ट्रेड करता येत नाही, तर तो तुम्हाला ह्या शेतकऱ्याकडून दुसऱ्या शेतकऱ्यालाच फक्त देता येतो, म्हणजे एका प्रोड्युसर कडून दुसऱ्या प्रोड्युसरला देता येतो. दुसरी चांगली गोष्ट काय आहे की जे प्रायमरी प्रोड्युसर नाहीये, म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीला वाटलं की मला ह्या कंपनीमध्ये स्टेक घ्यायचे, मला पैसे टाकायचे आणि ही कंपनी मला ताब्यात घ्यायची, ती घेता येत नाही, कारण फक्त प्राथमिक उत्पादकांनाच ही कंपनी तयार करता येते. मग फक्त 10 लोकांनाच करता येतंय का? असंही नाही. 2 प्राथमिक उत्पादक संस्था, मग त्या कोऑपरेटिव्ह खाली रजिस्टर असतील किंवा प्रोड्युसर कंपनी खाली रजिस्टर असेल, तेही एकत्र येऊन एक कंपनी करू शकतात. किंवा एक प्राथमिक उत्पादक संस्था आणि ते उत्पादक ते एकत्र येऊन अशी एखादी कंपनी करू शकतात. म्हणजे उदाहरण काय की समजा सावित्रीबाई फुले गोट प्रोड्युसर कंपनी ही महिलांची कंपनी आहे आणि तिचा दुधाचा प्लांट आहे,
परंतु कुठल्या तरी बीडच्या महिलांना असं वाटलं की अरे आम्हाला ह्या कंपनी बरोबर न जाता पण ह्या कंपनीकडे मार्केट आहे, यांच्याकडे तंत्रज्ञान आहे, यांच्याकडे सगळंच आहे, तर आपण जॉईंट व्हेंचरमध्ये तिथं कंपनी करू, आमची कंपनी असेल त्याच्यामध्ये 50% शेअर्स ह्या कंपनीचे असतील. तर असंही कोलॅबरेशन आपल्याला करता येतं. हे बऱ्याच जणांना खरं तर माहित नाहीये. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे ह्या प्रोड्युसर कंपन्या प्रायव्हेट लिमिटेड किंवा लिमिटेड कंपनी बरोबर पण कोलॅबरेशन करू शकतात आणि जॉईंट व्हेंचर किंवा फर्दर प्रोसेसिंगसाठी एकत्र नवीन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पण करू शकतात. पण मेन कंपनी ही मात्र कायमच शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये ती राहील अशी व्यवस्था ह्या सगळ्या कायद्यांनी करून ठेवलेली आहे. असा इतका सुंदर कायदा असतानाही 2008-9 पर्यंत ह्या कायद्याची फारशी म्हणजे कोणी दखल घेतली नाही. मध्य प्रदेशामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या एका कार्यक्रमाअंतर्गत प्रोजेक्ट अंतर्गत तिथे काही प्रोड्युसर कंपन्या केल्या गेल्या आणि तिथून हळूहळू जगाला प्रोड्युसर कंपन्यांची माहिती झाली. युवा मित्राला 2010 साली प्रोड्युसर कंपनीबद्दल माहिती झाली आणि सरांनी जे उल्लेख केला की जी देवनदी आम्ही पुनर्जीवित केली युवा मित्र संस्थेच्या माध्यमातून, तिथे जे काही पाणी निर्माण झालं त्या शेतकऱ्यांचं पुढे कसं करायचं म्हणून त्याच्यातून मार्केटिंग करण्यासाठी काही व्यवस्था करता येईल का, त्यातून प्रोड्युसर कंपनी आम्ही निर्माण केली आणि देवनदी व्हॅली ऍग्रिकल्चर प्रोड्युसर कंपनी त्या नदीच्या काठावरच्या शेतकऱ्यांनी मिळून पहिली कंपनी आम्ही उभी केली. रजिस्ट्रेशन वाईज जर विचार केला तर ती महाराष्ट्रातली 4थी-5वी कंपनी, पण खऱ्या अर्थाने शेतकरी म्हणून उभी राहिलेली ती आजही पहिली कंपनी आहे आणि बरेच जण देवनदीला ओळखतात. आज जवळजवळ 5-6 कोटीचा टर्नओव्हर ही सारी कंपनी करते, ज्याच्यामध्ये खतं, औषधं, जी ट्रीप, ट्रॅक्टर हे विक्री करते आणि मार्केट लिंकेज पण भाजीपाला आणि विदेशी भाजीपाला ही कंपनी विकते. तर हा सगळा जो काही आहे आणि मग त्यातूनच प्रेरणा घेऊन युवा मित्रने आणखी 20 कंपन्या नाबार्डच्या सहाय्याने 20 कंपन्या या क्षेत्रामध्ये उभ्या केल्या. त्यातली गोटरीची आहे, पोल्ट्रीची आहे, त्यानंतर दुधाची कंपनी आहे म्हणजे गाईचं दूध असणारी, इंद्रायणी तांदुळाची आदिवासी भागामधली घोटीमध्ये कंपनी आहे. अशा वेगवेगळ्या करून डाळिंबाची कंपनी आहे. अशा वेगवेगळ्या करून 20 कंपन्या उभ्या केल्या आणि त्यामधून जो काही अनुभव आला त्यातूनही परत पुढे एक संस्था उभी केली ज्याच्याबद्दलही मी थोडं पुढे सांगणार आहे. हा थोडा आम्ही केलेलं काम आणि थोडं आपल्याला याचा इतिहास घेता येतो. परंतु आत्ताचं जे काही चित्र आहे भारतभर त्या चित्रामध्ये असं आहे की भारतामध्ये साधारणतः 7,200 प्रोड्युसर कंपन्या आज अखेर रजिस्टर झालेल्या आहेत. म्हणजे 30 जून अखेर, मी आज अखेर म्हणतोय तेव्हा 30 जून चा आकडा माझ्याकडे आहे. 7,200 समथिंग इतक्या कंपन्या गेल्या 2008-9 नंतर तर आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ह्या सगळ्या प्रोड्युसर कंपन्या निर्माण झाल्या आणि त्या प्रोड्युसर कंपन्या आत्ताही जर मागच्या वर्षीचं बजेट बघितलं तर बजेटमध्ये 10,000 प्रोड्युसर कंपन्या सरकार करणार अशी घोषणा केली आणि आता ह्या मागच्या 2 महिन्यापूर्वी त्याला ऍक्च्युअल पैसे देऊन तो कार्यक्रमही सुरू झालेला आहे आणि त्याच्यानुसार अजून 10,000 कंपन्या फक्त सरकारी कार्यक्रमामधूनच ह्या सगळ्या याच्यामध्ये तयार होणार आहे. म्हणजे सगळीकडे आता प्रोड्युसर कंपनी हे सगळं बोलल्या जात आहे. परंतु हे बोललं जात असताना प्रोड्युसर कंपनीचं मूळ जो गाभा आहे तो आपल्याला थोडा जर समजून घेतला पाहिजे आणि मग आपण त्याच्यामुळे नेमकी काय दिशा मिळणार आहे हे समजलं पाहिजे. प्रोड्युसर कंपनीच निर्माण झालेली आहे ती मुळात ज्या शेतकऱ्याला आवाज नाहीये, जो स्मॉल अँड मार्जिनल फार्मर ज्याला आपण लहान शेतकरी, सीमांत शेतकरी म्हणतो, त्या शेतकऱ्याला मार्केटमध्ये त्याचा कुठलाच आवाज नाही. तो विकत घ्यायला म्हणजे खरेदी खतं घ्यायला गेला तरी त्याच्याकडे कोणी दुर्लक्ष करतंय. तो औषधं घ्यायला गेला तरी त्याची लूट होते किंवा त्याला वेळेवर मिळत नाहीये. तो मार्केटमध्ये विकायला गेला तर त्याचं छोटंसं प्रोड्यूस असतं, त्याला कोणी विकत मिळत नाहीये. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जर ही सगळी मंडळी एकत्र आली तर त्यांचा आवाज मार्केटपर्यंत पोहोचू शकेल. हे याच्या मागचं जे तत्व आहे. त्यामुळे आपल्याला प्रोड्युसर कंपनी समजून घेताना फक्त 10 मेंबर झाले की प्रोड्युसर कंपनी होते असा विचार न करता आपल्याला हे बघायला पाहिजे की प्रोड्युसर कंपनीला जर एक सामाजिक उद्योग म्हणून जर बघितलं आणि त्यात 10 लिडरशिप करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या आजूबाजूच्या 1,000-2,000 शेतकऱ्यांना जर बरोबर घेतलं तर ह्या प्रोड्युसर कंपन्या त्या पूर्ण विभागाचा कायापालट करू शकतात. हा आमचा अनुभव आहे. प्रोड्युसर म्हणजे अनुभवाबद्दलच बोलायचं तर कारण आम्ही युवा मित्राने वेगवेगळे रिसर्च केले नाबार्डसाठी, जर्मन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसाठी प्रोड्युसर कंपन्यांवरती आणि त्या रिसर्च मधून एक निघून आलंय की कमीत कमी 500 मेंबर असतील आणि जास्तीत जास्त 1,500 मेंबर असतील तर तुमची प्रोड्युसर कंपनी इकॉनॉमिकली व्हायबल होती. त्यामुळे आपल्याला ते पण बघायला पाहिजे की 10 मेंबर झाले आणि 10 मित्रांनी शेअर्स काढले ही प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे प्रायव्हेट पार्टनरशिप उद्योग नाहीये. तर हा
आपल्याला समाजाला पुढे घेऊन जायचा एक मोठा उद्योग आहे, याच्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं तरच त्याची यशस्वीता आपल्याला गृहीत धरता येईल. नाहीतर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या शासकीय कार्यक्रमातून ज्या काही प्रोड्युसर कंपन्या आपल्याकडे झालेल्या आहेत, म्हणजे महाराष्ट्राचं चित्र जर बघितलं तर आपण सगळ्याच बाबतीत खूप पुढे असतो. म्हणजे सगळं पहिलं आपण करतो. म्हणजे महिला धोरणही आपणच पहिलं आणतो आणि म्हणजे तुम्ही नेम इट, प्रत्येक गोष्ट महाराष्ट्र पहिलं करतं आणि आम्ही फक्त पहिलेच करतो. त्याच्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जवळ 1900 कंपन्या झाल्या. म्हणजे ह्या 7,000 भारतातल्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 2000, 1900 ते 2000 कंपन्या आहेत आणि त्यांची परिस्थिती बघितली तर 100 ते 150 कंपन्या चालू आहेत, बाकी सगळ्या कागदावरती आहे. हे एका बाजूचं विदारक चित्र आपल्याला दिसतं. त्यामुळे याच्याकडे भाबडेपणाने न बघता आपण खूप डोळसपणे आणि त्याचं मर्म समजून घेतलं पाहिजे. आणि हे होण्याचं कारण आहे की बऱ्याच वेळेला ज्या काही स्थापन करताना एका बाजूला शासकीय कार्यक्रम म्हणून मग तो कार्यक्रम राबवायचा म्हणून आम्ही राबवला आणि दुसऱ्या बाजूला काही लोकांनी की मला प्रोड्युसर कंपनी झाली की काहीतरी बेनिफिट मिळतील, काहीतरी शासकीय योजना मिळतील किंवा मला काहीतरी करायचंय म्हणून एक आपलं रजिस्टर राहू द्या म्हणून एक रजिस्टर केली आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथे अडकलेल्या आहेत. हे सगळं जरी चित्र असलं, दुसऱ्या बाजूला जे चॅलेंजेस आहेत तर ह्या सगळ्या याच्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांना म्हणजे लिडरशिप करणारे जे शेतकरी किंवा जे प्रमोटर आहेत ते किती हुशार आहेत किंवा त्यांची क्षमता काय आहे ते कसं बघतात. इनिशियल कॅपिटलचा प्रश्न आहे, त्यानंतर ट्रेनिंग कॅपॅसिटीचा बिल्डिंगचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला आपण शेतकरी संचालक म्हणून घेतो कारण संचालक शेतकरीच असणार आहे. आपण शेतकरी बनूया थोडा वेळ. कुठलाही प्रोड्युसर पण एक प्रायमरी प्रोड्युसर असणार आहे आणि जो ज्या क्षणी तो डायरेक्टर होतो त्या क्षणी आम्ही त्याच्याकडनं अपेक्षा करायला लागतो की त्याने फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे, त्याने बिझनेस प्लॅनिंग केलं पाहिजे, त्याने टेक्नॉलॉजी यूज केला पाहिजे. अरे काही असं काही घडलंय की त्याला एका रात्रीत 2 शिंग निघालेत वरती संचालक लागल्यामुळे आणि सगळंच त्यांनी करावं, ते शक्य नाहीये. तर आपल्याला त्यांना हँडहोल्डिंग करावं लागणार आहे, त्यांना बरोबर घेऊन जावं लागणार आहे, त्यांना मार्केट शिकवावं लागणार आहे. कारण तो शेती करत होता आणि त्याला इथे जेव्हा बसवलंय तर त्यावेळेला त्याला पुढे घेऊन जावं लागणार आहे. तर तिथे मात्र खूप लोकांची वानवा आहे किंवा तिथे मोठी लिडरशिप गॅप आहे. मला असं वाटतं की तिथं सामाजिक कार्यकर्ते असतील, स्वयंसेवी संस्थातले कार्यकर्ते असतील किंवा मध्ये वारे सरांनी खूप चांगला विषय मांडला होता. सर तो राहून गेला की जे काही एमपीएससी युपीएससी मध्ये 4 वर्ष 5 वर्ष जी मुलं करतात, प्रचंड हुशार मुलं आहेत, प्रचंड पॅशनेट मुलं आहेत. ह्या पॅशनला आपल्याला इकडे कसं वळवता येईल एका विशिष्ट वेळेनंतर, तर तोही विचार करता येईल. पण तिथे फार मोठी लिडरशिप गॅप आहे आणि तिथे आपल्याला चांगली माणसं मिळाली तर आपल्याला या प्रोड्युसर कंपन्या नक्कीच पुढे घेऊन जाता येईल. त्याच्या पलीकडे जाऊन सतत ट्रेनिंग करणं, ह्या सगळ्या याच्यामध्ये चांगली मॅनपॉवर नसणं, कारण इथे चांगले मॅनेजर्स पाहिजे. व्हॅल्यू चेन बेस हा सगळ्या प्रोड्युसर कंपन्या चालला पाहिजे की बॅक एंड पासून तर फॉरवर्ड लिंकेज पर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येतील का, याच्यासाठी आपल्याला काही लक्ष द्यावं लागेल. पण तशी माणसं मिळत नाही आणि जी माणसं आता मॅनेजर्स म्हणून किंवा ज्यांना MBA म्हणून मॅनेजमेंट ग्रॅज्युएट बाहेर येतात, आज दुर्दैवाने पूर्ण भारतामध्ये कुठल्याही कॉलेजमध्ये प्रोड्युसर कंपनी शिकवली जात नाही, हा विषय शिकवला जात नाही. म्हणजे एका बाजूला एवढं मोठं क्षेत्र आहे आणि दुसऱ्या बाजूला असा फॉर्मल कोर्स नाहीये. त्यामुळे मेनस्ट्रीमचा जो मॅनेजर येतो तो मेनस्ट्रीमच्या मॅनेजरला प्रोड्युसर कंपनी काहीच कळत नाही, त्याला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि त्याच्यामध्ये तो खूप चांगलं करतो. दुसरा पण भाग आहे की बऱ्याच लोकांना आम्ही खूप चांगल्या पगारावर किंबहुना कंपनीतल्या किंवा बँकेपेक्षाही जास्त पगार देऊन त्या मॅनेजर्सला आम्ही जेव्हा गावामध्ये आणलं तर त्याला गावात राहायचं नाहीये, त्याला शेतकऱ्याबरोबर काम करायचं नाही, त्याला एक पंखा पाहिजे, AC रूम पाहिजे, एक गळ्यामध्ये एक चांगल्या कंपनीचा पट्टा पाहिजे आणि मग त्याला फोनवरती मार्केटिंग करायचं असतं. तर आणि त्याला 7,000 मिळाले तरी चालतात. पण इथे 25,000 देऊन माणसं मिळत नाही, हे वास्तव आहे. परंतु मी हे मुद्दाम खोलात जाऊन याच्यासाठी सांगतो कारण याच्यामध्ये सगळ्या संधी दडलेल्या आहेत. जे वारे सर सांगायचा प्रयत्न करतात की आपल्याला रोजगाराच्या संधी कुठे आहेत, तर अशा रोजगाराच्या संधी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती दडलेल्या आहेत. जर आपण ह्या 3-4 गोष्टी नीटपणे करू शकलो तर प्रोड्युसर कंपनी खरं तर भविष्यासाठी सगळ्यात मोठं आपल्याला म्हणता येईल की सगळ्यात मोठं हत्यार आहे, सगळ्यात मोठं साधन आहे की जो काही आता शेती पुढचा प्रश्न आहे, जो काही आपल्या इकॉनॉमी पुढचा प्रश्न आहे किंवा ग्रामीण विकासाचा जो प्रश्न आहे, त्या प्रश्नाला उत्तर देणारं आणि युवकांची एनर्जी चॅनलाइज करण्यासाठी सगळ्यात मोठं साधन म्हणून पुढे येणार आहे. कारण ह्या कोविडच्या काळामध्ये
जर तुम्ही बघितलं असेल तर सगळं जग लॉकडाऊन होतं, सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांनी स्वतःला बंद करून घेतलं होतं, पण ह्या प्रोड्युसर कंपन्या रस्त्यावर उतरत होत्या आणि डोर स्टेप भाजीपाला पुरवत होता. आता त्याच्यावरती मोठे आर्टिकल येतात की कसं शेतकऱ्यांनी हे केलंय, परंतु अशा वेळेला जीव धोक्यात घालून त्यांनी जे काही काम केलेलं आहे आणि त्याच्यामधून त्यांना त्यांच्या ताकदीचा एक अंदाज पण या निमित्ताने आलेला आहे. हे सगळं बघत असताना हे जरी प्रश्न असले तरी मी स्वतः खूप पॅशनेट आहे आणि मला असं वाटतं की प्रोड्युसर कंपनी पुढच्या काळासाठी खूप मोठ्या संधी घेऊन आपल्यासाठी आलाय. एकतर आता जो काही शेतीचा प्रश्न आहे तर त्या प्रश्नामध्ये मार्केटचा प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न आहे. या सगळ्या याच्यामध्ये जे काही सगळ्या ठिकाणी सगळंच काम शेतकरी करू शकत नाही, तर तिथं त्याला डोर स्टेप सगळ्या गोष्टी ज्या प्रोसेसिंग होत नाहीये आपल्या भारतामध्ये 2.5% ते 3% फक्त प्रोसेसिंग होतं शेतमालावरती. तर एवढं मोठं व्हास्ट आपल्याकडे पडलेलं आहे आणि आपल्याबरोबर जो टॉपचा जो प्रोसेसर आहे तो जवळजवळ 90-92% प्रोसेस करतो. एवढी मोठी दरी आपल्या टॉपच्या याच्यामध्ये आणि आपल्या 3%च्या याच्यामध्ये आहे. त्यामुळे प्रोसेसिंगला फार मोठी संधी आहे, ॲग्रिगेशनला फार मोठी संधी आहे. कारण जर आपण बघितलं तर जे फ्रेश प्रोड्यूस आहे शेतीमधलं, त्यातलं जवळजवळ 35% प्रोड्यूस 35 ते 40% प्रोड्यूस खराब होतं मार्केटमध्ये, म्हणजे खाणाऱ्यापर्यंत जाण्यापर्यंत. आणि जे डाळी किंवा अन्नधान्य आहे तर त्यातलं जवळजवळ 20% प्रोड्यूस फक्त अशा प्रकारची लॉजिस्टिक व्यवस्था नसल्यामुळे खराब होतं. आणि हे खराब होणाऱ्या गोष्टी आपल्याला लोकलाइज पद्धतीने ह्या प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून हा लॉसही कमी करता येईल आणि मार्केटपर्यंत पोहोचवता येईल आणि शेतकऱ्याला जास्तीचे पैसे या निमित्ताने देता येईल. याच्यामध्ये ज्या काही संधी दडलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी पुढे जाऊन बोलतो. एक तर संधी आहे की लिडरशिप निर्माण होणार आहे. आज आपल्याकडे लिडरशिप म्हटलं की लोकांना फक्त राजकीय लिडरच आठवतात आणि एका मोठ्या बॅनरवरती कानाला फोन लावला आणि मोठे फोटो झळकवले, फोटो सेशन केलं की लिडरशिप तयार होते, हा एक मोठा समज आहे. परंतु जे काही समाजाला पुढे घेऊन जाणारी जी लिडरशिप, जी सहकारामध्ये आम्ही पाहिलेली आहे, तशी लिडरशिप तयार करणं किंवा तशा लिडरशिपला जी काही पुढे येण्यासाठी संधी मिळत नव्हती. कारण सहकार आता एका विशिष्ट वर्गाच्या हातात आहे, तिथे तुम्हाला आम्हाला संधी नाहीये. परंतु जी काही चांगली मुलं आहेत, जी शिकलेली मुलं आहेत, जी जॉबच्या शोधामध्ये आहेत, जी गावात राहतात, ज्यांना शेती कळते, ज्यांना पाणी कळतं, ज्यांना मार्केट कळतं, त्या त्यांच्यामध्ये जी नेतृत्व क्षमता आहे, ती नेतृत्व क्षमता जर आपण याच्यामध्ये आणली तर प्रो पीपल लीडर्स ज्याला म्हणता येईल, ज्या अशी लीडर्स आपण या सगळ्या याच्यातून उभे राहतील, जे ह्या समाजाला जो व्हॅक्यूम तयार झालेला आहे त्या व्हॅक्यूम मध्ये भरून काढते आणि लोकांच्या प्रश्नावरती काम करणारी ही प्रोड्युसर कंपनी म्हणून पुढे जाते. तर अशा लिडरशिप निर्माण करणं किंवा त्याला वाव देण्यासाठी हे व्यासपीठ खूप चांगलं आहे असं मला वाटतं. दुसरं जे मी मगाशी म्हणालो की ऍग्रिगेशन क्रायसिस जो आहे, आता जो काही शेतीच्या आत्महत्या असतील किंवा शेतीच्या भावाचा प्रश्न असेल, दुधाच्या भावाचा प्रश्न असेल, तर ह्या सगळं का घडतंय? कारण आपण रस्त्यावर उतरायला जेवढा वेळ घालतोय तेवढं खरं तर आपण त्याच्यासाठीची व्यवस्था निर्माण करण्यामध्ये वेळ घालत नाही. आणि जे काही आहे ते सगळं मोठ्या मोठ्या व्यवस्था, मोठे कारखाने याच्या ताब्यात आहे. परंतु स्थानिक पातळीवरती आपण छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करू शकतो आणि छोट्या पातळीवर विकू शकतो किंवा मोठे जे उद्योग समूह आहे त्यांना आपण बॅकएंड सपोर्ट म्हणून एक मोठी जबाबदारी पार पाडू शकतो. कारण आता चित्र बदललंय. पूर्वी प्रत्येक जण करायचा पण आणि पुढे विकायचा पण. आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये. पिकवणारा वेगळा आहे, ऍग्रिगेट करणारा वेगळा आहे आणि विकणारा वेगळा आहे. तर आपल्याला जे काही पिकवणाऱ्यानंतर जे ऍग्रिगेट करण्याची व्यवस्था उभी करायची आहे ती प्रोड्युसर कंपन्यांमध्ये करण्याची ताकद आहे किंवा त्या बेस्ट करू शकता. हा आजवरचा माझा गेल्या 10 वर्षाचा अनुभव आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला फार मोठी मॅनपॉवर लागणार आहे. आणि जी मॅनपॉवर मी मगाशी म्हणालो की जी लिडरशिपमध्ये आहेच, गव्हर्नन्समध्ये, परंतु खूप सारे लोक हे पूर्ण व्हॅल्यू चेन मॅनेज करण्यात लागणार आहे आणि जी हे सगळं पुढे घेऊन जाऊ शकतील. आणि आता जी काही व्यवस्था आहे की मार्केटमध्ये आपण पिकवतो, शेतकरी पिकवतो आणि ते मार्केटमध्ये विकायला जातो आणि मग तिथे गेल्यावरती त्याचा भाव ठरतो. त्याच्याऐवजी मार्केटची काय गरज आहे तेच आम्ही पिकू, आम्ही पिकून मार्केटमध्ये जाणार नाही तर मार्केटच्या गरजेनुसार पिकू, असा एक जो विचार ज्या ज्या लोकांनी आत्मसात केला आहे आणि ते फार मोठ्या प्रमाणावरती पैसे आपल्याही ठिकाणी कमवत आहेत. आमच्या कार्यक्षेत्रामध्ये शेकडो शेतकरी असे की जे दररोज 1,000 ते 5,000 रुपये रोज कमवतात. तसं मॉडेल या ठिकाणी उभं केलेलं आहे. तर ते मॉडेल बघायला मी सगळ्यांना खरं तर आमंत्रित करल. तर मुद्दा असा आहे की तशा प्रकारचं जे काही मार्केटच्या गरजेनुसार पिकवणं आणि त्याची व्हॅल्यू चेन उभं करणं, हे
आपल्याला ह्या प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून शक्य होणार आहे. खतं, औषधं, बियाणं याच्यामध्ये जी लूट होते, लुटीपेक्षाही योग्य किंमत आणि योग्य वेळेला उपलब्ध असणं, हा जो शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे, तो ह्या प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून निकालात निघालाय. कारण आम्ही सिन्नरमध्ये जवळ 11 मॉल केले, शेतकरी मॉल. ज्या 11 प्रोड्युसर कंपन्यांनी स्वतःचा इनपुट मॉल टाकला आणि तिथून शेतकऱ्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी वेळेवरती योग्य दर्जाच्या आणि योग्य किमतीमध्ये उपलब्ध होतात. तशा प्रकारची व्यवस्था आपल्याला निर्माण करता येते आणि त्यातूनही बऱ्याच नोकरीच्या आणि याच्या संधी आहे. त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं जे आहे की आज हे झाले आपले छोटे छोटे जॉब आणि गावातल्या मुलांना अजूनही आम्हाला अजूनही आपल्याला बाहेर जायचं असतं, मोठ्या पदावरती जायचं असतं. पण मला असं वाटतं की मोठी पदं या ठिकाणी पण आपल्याला घेता येतील, कारण ह्या प्रोड्युसर कंपन्यांच्या सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे पदसिद्ध पद आहे आणि प्रत्येक प्रोड्युसर कंपनीला एक सीईओ असावा, एक फायनान्स मॅनेजर असावा, एक मार्केटिंग मॅनेजर असावा, एक प्रोक्युरमेंट मॅनेजर असावा, एक 4-5 पदं जी प्रोफेशनलची गरज आहे आणि दुर्दैवाने असे प्रोफेशनल आपल्याकडे अजिबातही उपलब्ध नाहीये. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठेही सीईओ डेव्हलपमेंटचा कोर्स नाहीये आणि कुठेही हे करत नाही. जे काही म्हणजे भारतातला पहिला कोर्स नाबार्डच्या मदतीने युवा मित्रने सुरू केला होता, 3 महिन्याचा कोर्स, सर्टिफिकेट कोर्स. तो कोर्स सोडला तर आजही नाहीये, पण आता त्याच्यावरती बरीच चर्चा होते आणि कदाचित बरेच कॉलेजेस त्याच्यामध्ये पुढे येऊन किंवा आम्ही इरमा बरोबर तसा कोर्स पण सुरू करतोय. तर मुद्दा सांगायचा होता की त्या ठिकाणी आपल्याला आपली जी पोरं आहेत त्यांनी जर तशा प्रकारची अभ्यास केला, तसे सर्टिफिकेट कोर्स केले किंवा कोर्स करायची गरज नाही, पण आपण समजून घेतलं, कुठल्या तरी संस्थेकडे जाऊन ट्रेनिंग घेतलं, आता ज्या प्रोड्युसर कंपन्या आहेत त्यांच्या व्हॅल्यू चेन बघितल्या, तर आता जे येणाऱ्या 10,000 प्रोड्युसर कंपन्या आहेत त्यातल्या जवळजवळ 2,000 प्रोड्युसर कंपन्या किंवा 1,500 प्रोड्युसर कंपन्या, फक्त 1,500 नाही, 700 प्रोड्युसर कंपन्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि ह्या 700 प्रोड्युसर कंपन्या अधिक अगोदरच्या 2,000 कंपन्या प्लस वेगवेगळ्या कार्यक्रमातून, म्हणजे जर एक 3-3,500 कंपन्या नुसत्या महाराष्ट्रामध्ये पकडल्या आणि प्रत्येक कंपनीला 5 कमीत कमी प्रोफेशनल्स लागतात असं म्हटलं तरी सुद्धा डायरेक्ट रोजगार जवळजवळ 25,000 ते 30,000 लोकांचा डायरेक्ट रोजगाराच्या संधी या ठिकाणी अवेलेबल आहे आणि मला असं वाटतं की तो पण त्या दृष्टीने पण आपण प्रोड्युसर कंपन्यांकडे बघितलं पाहिजे. आज तुम्ही बघितलं असेल की जेवढे स्टार्टअप आहेत, आयटी मधले स्टार्टअप आहे, प्रत्येकाची धडपड चालू आहे ह्या प्रोड्युसर कंपन्यांबरोबर कनेक्ट होण्याची. आज बऱ्याच विमा कंपन्या आहेत त्या प्रयत्न करतात की ह्या प्रोड्युसर कंपन्यांचा प्लॅटफॉर्म आम्ही लोकांना लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी कसा वापरू शकतो, तोही आपल्याला नीटपणे वापरता येईल. आपल्याला बऱ्याच बँका आहेत किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, तर त्या ह्या प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत जाऊ पाहतात लोन देण्यासाठी किंवा त्यांचा माल विकण्यासाठी. म्हणजे प्रोड्युसर कंपनी खरं तर ग्रामीण विकासाचं सगळ्यात मोठं हब म्हणून आज या ठिकाणी पुढे येत आहे. परंतु ते हब आणि त्याच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे, परंतु हे पोटेन्शियल टॅप करण्यासाठी जी मॅनपॉवर किंवा जी त्याला मी म्हणेल की जी प्रोफेशनल्स त्या ठिकाणी पाहिजे, जो आपला तरुण वर्ग ज्याच्यामध्ये धमक आहे आणि ज्याच्यामध्ये पॅशन आहे, अशी जी मंडळी आहे ती त्याच्यामध्ये जर गेली तर आपण पूर्ण ह्या ग्रामीण भागाचा चेहरा पालटू शकतो, हे मी सांगेल. याचं व्हॉल्यूम मी फक्त थोडं सांगतो आणि थांबतो. एखादी प्रोड्युसर कंपनी जेव्हा आपण म्हणतो, जेव्हा एखादा शेतकरी म्हणतो त्यावेळेला तो 5 एकराचा शेतकरी, 2 एकराचा शेतकरी, अर्धा एकराचा शेतकरी, 10 एकराचा शेतकरी अशी भाषा बोलतो. पण जेव्हा आपण प्रोड्युसर कंपनी म्हणतो आणि प्रोड्युसर कंपनीमध्ये 1,000 मेंबर आहे असं म्हणतो आणि प्रत्येकाची ॲव्हरेज 5 एकर शेती आहे असं जर म्हटलं, तर मार्केट त्याच्याकडे 5,000 एकर शेती म्हणून बघतं. त्या 5,000 एकर शेतीमध्ये फक्त तुम्ही सोयाबीनची लागवड केली आणि एकरी एक 8 टन किंवा 10 टन उत्पादन आलं, तरी 10 क्विंटल जरी उत्पादन आलं, सोयाबीन निघालं, तरी सुद्धा 50,000 क्विंटल सोयाबीनचं प्रोड्युसर तो आहे. ही आकडे जेव्हा कलेक्टिव्हली आपण बघतो त्यावेळेला तुम्हाला त्याचा व्हॉल्यूम लक्षात येईल. मग 50,000 क्विंटल प्रोड्यूस करायला, त्याचे पॅकेजिंग करायला 50,000 बॅगा लागतील किंवा
1,00,000 बॅगा लागतील म्हणून एखादी बॅगेची इंडस्ट्री त्या ठिकाणी चालू शकते. त्याला एकत्र करण्यासाठी त्याला टेम्पो लागतील, त्याला हे सगळं, आणि हे सगळं लोकलाइज करायचंय आपल्याला, गावात करायचंय. त्याच्यासाठी फार मोठी कंपनी, फार मोठी MIDCतली जागा, त्याच्यासाठी फार मोठे ऑफिसेस, याची सगळी गरज नाहीये. तर अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला निर्माण करता येईल आणि त्याचा पूर्ण प्लॅन करणं, त्याला पूर्ण लिडरशिप देणं आणि त्याच्याकडे जर आपण थोडं सकारात्मक बघितलं तर आपण पूर्ण ॲग्रीग्रेन क्रायसिस दूर करू शकतो. जगावरती जे पुढे येऊ घातलेलं फूड सिक्युरिटीचा जो विषय आहे, की भुकेचा प्रश्न निर्माण होणार आहे, अन्नधान्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, त्या प्रश्नाला आपण हातभार लावू शकतो. आणि त्याच्याच बरोबर आपल्या हे जे युवक आहे, आता ज्यांच्या हाताला काम नाही, जे बेरोजगार आहेत आणि पुढेही बेरोजगारीमध्ये पुढच्या काळामध्ये वाढ होणार आहे, कारण कोविडमुळे जी परिस्थिती झाली, याचा इफेक्ट कमीत कमी पुढचे 3 वर्ष 4 वर्ष राहणार आहे. त्यामुळे ही 4 वर्षाची जी मोठी पिढी आहे, तर त्या पिढीने सगळं खरं तर ह्या प्रोड्युसर कंपनीकडे बघितलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्याच्यामध्ये आणखी लक्ष दिलं पाहिजे. आणि जी काही लिडरशिप आहे, ही ज्यांच्या मनात काहीतरी आहे की मला काहीतरी करायचंय, त्यांनी हे केलं पाहिजे. सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी पण लोकांना अशा पद्धतीने आर्थिक पायावरती उभं करणं आणि त्याच्यासाठी एकत्रित करण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. आणि ही चळवळ पुन्हा मग जाऊन ही चळवळ कशी वाईट आहे आणि याच्यामध्ये वेळ न घालवता आपण त्याच्यामध्ये कसं लक्ष देऊ शकतो आणि ती पुढे नेऊ शकतो, हे मला वाटतं. युवा मित्रच्या वतीने आम्ही जसं पहिली कंपनी केली, आज 20 कंपन्या करतोय. भारतभर आणि महाराष्ट्रभर नाबार्डने आम्हाला रिसोर्स सपोर्ट एजन्सी म्हणून नेमलं. त्या निमित्ताने आम्ही सगळ्यांची ट्रेनिंग, कॅपॅसिटी बिल्डिंग करतोय. सुसज्ज ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून सगळ्या संचालक मंडळांचा ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही डिझाईन केलाय. प्रमोटिंग फार्मरचा ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन केलाय. सीईओचा ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन केलाय. त्याला सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था केली आहे आणि त्याच्या पलीकडे पूर्ण त्याला मार्केट लिंकेज करण्यापर्यंतची मदत करतोय. परंतु ते एकटी युवा मित्र करू शकत नाही. अशा शेकड्यांनी किंवा हजारांनी संस्था लागतील. त्यावेळेला खरं तर आपण ते स्केल आणि त्याला हे करायला लागेल. आणि शेवटचा मुद्दा, इथंच थांबून आपला प्रश्न सुटणार नाहीये, आपल्याला पुढची झेप घ्यावं लागेल. जसं युवा मित्रातल्या 8 प्रोड्युसर कंपन्या युवा मित्रने प्रमोट केलेल्या, त्यांनी एकत्र आल्या, त्यांनी एक मार्केटिंगची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली. त्याच्यामध्ये मार्केटमधून काही इन्व्हेस्टरनी ते पैसे इन्व्हेस्ट केले आणि आज ह्या सगळ्या कंपन्यांच्या वतीने ती एक कंपनी मार्केटिंग करते. हाही आपल्याला पुढचं फ्युचर आहे, की अशा पद्धतीने पण आपल्याला पुढे जाता येईल. आणि जिथं म्हणजे ज्यांच्याकडे थोडे जास्त पैसे आहेत त्यांनी त्या भागामध्ये तशा पद्धतीने पुढाकार घ्यावा, काहींनी प्रोसेसिंग मध्ये पुढाकार घ्यावा. पण हे सगळं लोकल लेवलला करता येणं शक्य आहे. आणि लोकल वरती आता सगळ्यांनीच भर दिलेला आहे. म्हणजे आपले राजकारणी आता लोकलची भाषा बोलायला लागले. म्हणजे पूर्वी शांघाय करायचं होतं किंवा आणखी काय काय करायचं, सिंगापूर करायचं होतं, पण आता लोकलची भाषा बोलायला लागले. त्याला आपण थोडं पॉझिटिव्ह घेऊन आणि आपण आपल्या लोकलवरती जाऊया आणि त्या लोकलचा आपल्याला ग्लोबल पर्यंत कसं जोडता येईल आणि त्याच्यासाठी कसं एकत्र येता येईल, त्याही खूप मोठ्या संधी या सगळ्या ठिकाणी आहेत. मी पुन्हा एकदा मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे, वारे सरांचे, ते माझे गुरु आहेत, त्यांचे आभार मानतो. किसान.नेट त्यांनी हा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा जो काही व्यवस्था उपलब्ध करून दिली, त्यांचे आभार मानतो. आणि पुढे जे काही प्रश्नोत्तरे असेल त्याच्यासाठी आपण थांबू, किंवा अजून काही असेल तर मला नक्की वारे सर आणि तुम्ही सांगावं. धन्यवाद. सर तुमचा माईक बंद आहे. धन्यवाद सुनील. उपस्थितांना प्रश्न विचारण्याचं आवाहन आहे. प्रिया त्या पद्धतीची व्यवस्था करतील. ज्यांना कोणाला विचारायचे त्यांना आतमध्ये घेतील. पण तोपर्यंत मला सुनीलला एक आहे की युवा मित्रच्या माध्यमातून जी सावित्रीबाई गोट फार्मर्स कंपनी सिन्नरला स्थापन झालेली आहे ती एक, तिचं नेमकं स्वरूप आणि त्याचे परिणाम त्या प्रकाश टाकावा. आणि मग तुमच्या माध्यमातून जसं तुम्ही पैठ येवल्याच्या, तर तसं तुमच्या मार्गदर्शन एक, अशा ह्या 2 उदाहरणांचं स्वरूप आणि परिणामांच्या विषयी थोडक्यात माहिती द्या. तोपर्यंत बाकीच्यांचे प्रश्न येतील. चालेल सर. मी सावित्रीबाईच्या खोलात जात नाही, कारण ह्याच किसान.नेट वरतीच मी मागच्या 15 दिवसापूर्वी पूर्ण 1 तासाचं सावित्रीबाई आणि याच्यावरती सत्र केलेलं आहे. पण तरी मी नवीन जे आहे त्यांच्यासाठी सांगतो. सावित्रीबाई फुले ही महिलांनी उभी केलेली कंपनी आहे आणि जी सिन्नर तालुक्यामध्ये काम करते. याच्यामध्ये
सुरुवातीला ज्या शेळी पाळणाऱ्या महिला आहेत त्यांच्याबरोबर युवा मित्राने काम सुरू केलं आणि काम सुरू करताना काही फ्री द्यायचं नाही, परंतु त्यांना ट्रेनिंग कॅपॅसिटी बिल्डिंग करून त्यांना प्रत्येकीला साधारणतः 1 लाख ते 1,20,000 रुपये निव्वळ उत्पन्न प्रतिवर्षी मिळालं पाहिजे असं, आणि तेही शेळी उत्पादनातून मिळालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग जे जे करायला लागेल ते सगळं करत करत आम्ही ह्या गोष्टी सुरू केल्या. 2015ला 170 महिलांबरोबर हे आम्ही काम सुरू केलं. 2017 पर्यंत त्या सगळ्या महिला 1 लाखाच्या पुढे गेल्या होत्या आणि त्यामुळे आमचा उत्साह वाढला आणि त्यातून आज जवळजवळ 80 गावांमध्ये ह्या कंपनीचा, त्यानंतर एक प्रोड्युसर कंपनी स्थापन झाली ज्यांचं मार्केटिंग करण्यासाठी, आणि 80 गावांमध्ये या कंपनीच्या माध्यमातून आता काम चालतंय. या 80 गावांमध्ये आता 8,600 महिला या कंपनीच्या सभासद आहेत किंवा या प्रकल्पामध्ये जोडलेल्या आहेत. 52,000 जिवंत शेळ्या, ज्या प्रॉडक्टिव्ह शेळ्या आहेत त्यांचा डेटाबेस किंवा त्यांचं किती जणलेलं आहे, किती गाभण आहे, किती बकरं आहेत, काय सगळं सगळं कॉम्प्युटराइज सिस्टम किंवा सॉफ्टवेअर तशा पद्धतीचं डेव्हलप केलेलं आहे. या कंपनीने भारतातला पहिला शेळीच्या दुधाचा प्रोसेसिंग प्लांट सुरू केला आणि ज्याच्यामध्ये चीज, शेळीचं चीज, शेळीचं योगर्ट द्यायला सुरुवात केलं. आणि आज पहिला पेढा आमचा मार्केटमध्ये गेला, शेळीच्या दुधाचा पेढा, आणि अतिशय सुंदर पेढा आजच पहिल्यांदा लॉन्चिंग झालं आमचं. तर वा. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मागच्या याच्यामध्ये विचारलं होतं की तुम्ही अजून काय काय प्रॉडक्ट करणार आहेत, तर माझं उत्तर तेच होतं की जे काही होईल ते लॉकडाऊन नंतर. तर आज लॉकडाऊन नंतर पहिला पेढा आम्ही मार्केटमध्ये आणला. तर अशा पद्धतीने ते सगळं चाललंय आणि याच्यामध्ये आम्ही शेळी पालकांना वेटरनरी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, त्यांना इन्शुरन्स सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आणि 24/7 मार्केट म्हणजे त्यांच्या शेळ्या विकत घेण्याची व्यवस्था केलेली आहे. वजनावरती शेळी विकत घेतल्या जाते ह्या सगळ्या याच्यामध्ये, आणि जो काही त्यावेळेचा मार्केट रेट असेल त्याच्याप्रमाणे वजनानुसार त्या महिलांना शेळीचा भाव दिला जातो आणि इमिजिएट पेमेंट दिलं जातं. तर अशा प्रकारची ती सगळी व्यवस्था आहे आणि तिथून मग शेळी विक्री पण होते, खरेदी पण होते, शेळीचं दूध पण विकलं जातं. व्हर्मी कंपोस्ट मोठ्या प्रमाणावरती प्रोड्यूस केलं जातं, कारण सुरुवातीला काही डेमो लावले आणि आता प्रत्येक महिलेच्या घरी व्हर्मी कंपोस्टचे हे आहेत आणि तिथं दर 1.5 महिन्याला 2 महिन्याला 1 टन व्हर्मी कंपोस्ट झालं की ते कंपनी विकत घेते आणि विकते. कंपनीच्या माध्यमातून त्यांना चाटण विटा असेल, व्हर्मी कंपोस्टचे बेड असतील, वर्म्स असतील, औषधं असतील, इवन आपलं चाऱ्यासाठीच्या ज्या सायलेज बनवायच्या बॅगा असतील, म्हणजे जे जे काही शेळी पालनासाठी लागतं ते सगळं सिंगल विंडोनी कंपनी उपलब्ध करून देते, अतिशय दर्जेदार आणि अतिशय योग्य दरात. मी स्वस्त किंवा किमती असं नाही म्हणणार, कारण कंपनी त्यात प्रॉफिट ठेवते. तर हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं. हा एक भाग आहे. येवल्यामध्ये जर तुम्ही बोलायचं असेल तर येवला प्रोड्युसर कंपनी आम्ही डायरेक्ट काही करत नाही, आम्ही ती उभी केली. येवल्यामध्ये आपलं येवला पैठणी जागतिक म्हणजे जागतिक बहुमान असलेली ती गोष्ट आहे, परंतु तिथला जो विणकर आहे त्याची परिस्थिती अशी आहे की त्याला जर त्याने 8 तास काम केलं तर 150 रुपयाच्या वरती पैसे मिळत नाही. हे दुर्दैव आहे. आणि जवळजवळ येवल्या तालुक्यामध्ये 4,200 असे विणकर आहेत, जे कारण ते विणतात, त्यांना कोणीतरी माल देतं, ते विणतात आणि विणून दिल्यानंतर त्या पैठणीचा विणायचा भाव लावलेला असतो, विक्रीचा भाव नाही. फक्त हे माल घेतात. जसं विडी वळवायचा जो कारखाना होता की सगळंच त्यांनी द्यायचं, आम्ही विड्या वळायच्या आणि विड्या बांधायच्या आणि त्या विडी कारखान्याला द्यायचा आणि कारखान्यावाला मग तो विकायचा, तशी सगळी परिस्थिती आहे. तर अशी जी काही लोक आहेत की जे त्यांचे 1-2 ह्या परिस्थितीत त्यांनी 1-2 माग घेतले, स्वतःचे हातमाग घेतले आणि त्याच्यावरती स्वतः कलाकुसर करून पैठणी विणतात. तर अशा या लोकांना आम्ही एकत्र केलं आणि त्यांना पैठणी म्हणजे त्यांना एकत्र केलं. त्यांच्या माध्यमातून थोडं त्यांना ट्रेनिंग द्यायची काहीच गरज नाही, कारण ते मुळातच सगळं काही करणारी ही सगळी मंडळी आहे. आणि ह्या सगळ्या याच्यातून आज वेगवेगळ्या माध्यमातून मागच्या वर्षी त्यांनी जवळजवळ 70 लाखाचा डायरेक्ट सेल केला, म्हणजे त्याच्यात कुणी मध्यस्थ नव्हता, जे मोठे मोठे शोरूम नव्हते. आता 70 लाख म्हणजे फार मोठी रक्कम नाही त्यांच्या याच्याने, पण ती एक सुरुवात झाली, कारण त्याच्यामध्ये बरेच इश्यू आहे, कारण मार्केट प्लेयर इतके मोठे, जाहिराती इतक्या मोठ्या आहे आणि यांना स्वतः कमवून आणि हे सगळं करायचं आहे. तर अशा सगळ्या याच्यात पण तो एक मोठा फायदा. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये प्रचंड कॉन्फिडन्स आला, जो शेळी पालनाच्या महिलांमध्ये कॉन्फिडन्स आला. किंवा आम्ही जी देवनदी व्हॅली कंपनी केली त्याच्यामध्ये लोक सरकारी नोकरी सोडून परत आले, म्हणजे जॉब असेल, पोलीसचा असेल, शिक्षकाचा असेल, परंतु
आपल्याकडे सरकारी नोकरीत राहणं ही फार मोठं गोष्ट आहे आणि ही लोक ती सोडून पूर्णपणे परत आली आणि शेती करतायत आणि मोठ्या प्रमाणावर शेती करतायत. ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी हात वर. हो आहेत. प्रियांका ताई तुम्हाला चौगुले साहेब तुम्हाला अ, अनम्यूट केलेलं आहे. चौगुले साहेब विचारता प्रश्न तुम्ही. चौगुले साहेब तुम्ही हात वर केला होता, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे, प्रश्न विचारू शकता तुम्ही. स्वतःला अनम्यूट करा, तुमचा अनम्यूट केलेलं आहे तुमच्याकडून. त्याच्या अगोदर मी इथं 2 प्रश्न आहेत माझ्याकडे. हा ते घ्या चालेल. ते घेतो. ते घ्या तो पण. यांनी मला वाटतं राहुल आरोले त्यांनी विचारलं की हाऊ वी कॅन व्हिजिट युअर मॉडेल नियर बाय पुणे. आमचं पुणे म्हणजे सिन्नरला आहे, पुण्यापासून 180 किलोमीटर वरती. सिन्नर बायपास वरतीच युवा मित्राचं कॅम्पस आहे, सावित्रीबाई फुलेचं कॅम्पस आहे. तर तुम्ही फोन करून कधी येऊ शकता आणि व्हिजिट करू शकता. तशी व्यवस्था पण आहे या ठिकाणी. रेग्युलर व्हिजिटर असतात, त्यामुळे आम्ही काही डेडिकेटेड लोकच ठेवलेले आहेत. दुसरा प्रश्न आहे माधव पाटील यांचा, मुंबईवरनं प्रश्न आहे. मुंबई शहरामध्ये या सुनील ते राष्ट्र सेवा दलाचे मुंबईतले संघटक आहेत ते. अच्छा. तर खरं तर सर मुंबईमध्ये खूप गोष्टी करता येऊ शकतात, कारण आम्ही प्रत्येक शेतकरी किंवा प्रत्येक प्रोड्युसर कंपनी मुंबईमध्ये येऊन आणि दारात विकू शकत नाहीये. परंतु तिथेही मोठा नोकरीचा प्रश्न आहे. डोर स्टेप डिलिव्हरीचं जे काही मॉडेल आहे ते मॉडेल जर तिथे आपण उभं करू शकला आणि सोर्सिंग ह्या प्रोड्युसर कंपन्या करू शकला तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठी विन विन सिच्युएशन कुठेच नसणार आहे. कारण तिथे मिळत नाहीये, योग्य दर्जाचं मिळत नाहीये आणि योग्य वेळेत मिळत नाही, हा तुमचा प्रश्न आहे. आणि आम्हाला मुंबईपर्यंत पोहोचवून आणि तिथं विकायचं कसं, हा आमच्या पुढचा प्रश्न आहे. तर ह्या ज्या मोठ्या कंपन्या करतात तशा प्रकारचं मॉडेल तुमच्या सोसायटीत असेल, तुमच्या आजूबाजूच्या 10 सोसायट्या मिळून 2 मुलं जर झाली तर ते हे सगळं मॉडेल चालू शकतात. सोर्सिंग आपण महाराष्ट्रभर प्रोड्युसर कंपन्या आहे, फक्त आमच्याकडनंच नाही तर मी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या प्रोड्युसर कंपन्यांचा जे माल पाहिजे ते त्या वेळेला देऊ शकतील. अतुल सर. मी मोहन घाड. एक मिनिट, संदीप म्हणून आहेत. संदीप साहेब तुम्हाला अलाउड टू टॉक केलेलं आहे, प्रश्न विचारा तुमचा. हो, आणि मोहन घाडगे एक आहेत, त्यांना आपण पहिल्या दिवशी त्यांचा प्रश्न पेंडिंग ठेवला होता. एक मिनिट, संदीप साहेब बोला तुम्ही. हा सर, आपल्याला कोल्हापूर एरियामध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ज्या रोजगाराच्या संधी आहेत त्या सध्या स्थितीमध्ये काय आहेत काय, म्हणजे त्यापासून नंतर आपल्याला प्रोड्युसर कंपनी सुरू करता येईल आणि सुरुवातीला आपल्याला अनुभव घेता येईल त्यातून? खरं तर कोल्हापूरमध्ये माझ्या माहितीमध्ये जवळजवळ 40 प्रोड्युसर कंपन्या आहेत आता. आणि त्या प्रोड्युसर कंपन्यांचा तुम्ही नंतर मला कॉल केला तर मी त्यांचा तुम्हाला ऍड्रेस देऊ शकेल. तिथल्या काही लोकांना आम्ही मदत करतोय तर त्यांना फोन नंबर पण देऊ शकेल आणि त्यांच्याशी कनेक्ट करून देऊ शकेल. तर तुम्ही त्यांच्याशी जाऊन डायरेक्ट बोलू शकता, तिथलं काम बघू शकतात, त्यांना हेल्प करू शकतात. बऱ्याच वेळेला आपण जाताना पहिल्या दिवशी जाऊ शकतो ना, व्हॉलेंटियर म्हणून करायला हरकत नाही. थोडं व्हॉलेंटियर केलं तर त्यांनाही मदत होईल आणि तुम्हालाही मदत होईल आणि त्यातून मग तुम्ही काय करता येईल, तुमच्या भागात काय करता येईल, तुम्हाला कसं पुढे जाता येईल हे तुम्हाला ठरवता येईल. पण तुमचा उद्देश चांगला आहे तर तुम्ही मला जर नंतर याच्यामध्ये मी चॅट बॉक्स मध्ये ना माझा नंबर सेव्ह करून ठेवतो. तर तिथे तुम्ही त्या नंबरवरती मला कधी फोन केला तर मी तुम्हाला तिथं कनेक्ट करून देईल. ओके सर. ते डिटेल्स शेवटलाही शेअर केलं जाईल, फोन नंबर आणि ईमेल आयडी. थँक्यू. दुसरा प्रश्न होता, चौगुले साहेब बोला तुम्ही. आता अलाउड टू टॉक केलेलं आहे तुम्हाला, पण बोला. मला वाटतं तुमच्याकडून अनम्यूट करा तुम्ही सर. तुमच्याकडे तुम्हाला बोलता येत नाही. तुम्हाला खाली माईकचं बटन दिसत आहे का? चौगुले साहेब जे माईक. बोला. हॅलो. हो बोला. मला जो प्रश्न विचारायचा होता त्याबाबतच आमच्या कोल्हापूरच्या सहकार्याने विचारलं, त्यामुळे माझं हे झालेलं आहे. बरोबर. मला फक्त कोल्हापुरात असं सहभागी होण्यासाठी किंवा असं माहितीच फक्त पाहिजे होती की असं जर काय शेळी पालनासाठी किंवा काय, आमच्या इकडे जंगल भाग भरपूर असल्यामुळं अशा बऱ्याच थोड्याशा अडचणी येतात. तिथं जर तिने जाऊन हे घेतलं, सहभागी झाले तर बराचसाच फायदा होईल. प्रश्न विचारणारे जे कृष्णा चौगले आहेत हे बाबा आडांच्या प्रदर्शनाखाली हमाल मापाडी महामंडळाचं काम करतात. अच्छा, बरोबर. अच्छा, बळवंत बेंद्रे तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. बळवंत बेंद्रे साहेब तुम्ही प्रश्न विचारू शकता. बेंद्रे साहेब तुमचा अनम्यूट आहे, खाली माईक. चालू झालं. बोला.
हा सर, हे प्रोसेस कशी आहे कंपनी स्थापन करणे? कंपनी स्थापन करण्याची प्रोसेस मी मगाशी सांगितलं की किमान 10 प्राथमिक उत्पादक हवेत आणि मग जे काही पॅन कार्ड लागतं त्यांचं पॅन कार्ड झाल्यानंतर डीन आणि डीएससी काढावं लागतं. डीन म्हणजे डायरेक्टली आयडेंटिफिकेशन नंबर आणि डीएससी म्हणजे डिजिटल सही. ह्या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. ते सीए कडे किंवा कुठल्याही सीएस कडे जाऊन करायचं असतं आणि ते झाल्यानंतर तेच पुढची प्रोसेस करतात कारण त्यांना सीए किंवा सीएस ला ते अलाउड आहे. साधारणतः 5 लाख रुपये बेसिक भांडवल ठेवून, भांडवल 5 लाख रुपये ठेवून जर कंपनी रजिस्टर केली तर 45,000 पर्यंत खर्च येतो सगळा करून. म्हणजे सीएची पण त्याच्यामध्ये धरून 45-50 आता सीए किती घेतो त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे, परंतु 45,000 रुपये खर्च येतो. पुढचा प्रश्न गणेश जोशी साहेबांचा आहे. गणेश जोशी साहेब बोला. साहेब तुमचा अनम्यूट येतो, खाली तुम्ही अनम्यूट करा आणि तुमचा जो स्क्रीन आहे ना तिथे अनम्यूट करून बोला. हॅलो. हा बोला जोशी साहेब. हा येतो आवाज सर? ओके. आम्ही जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील स्वाद शेतकरी उत्पादक कंपनीचा एक संचालक मंडळापैकी बोलतोय सर. आणि आमच्या परिसरामध्ये जसं शेळ्यांचा जो कंपनी तुम्ही आता याच्या अगोदर जे सांगितलं, तर आमच्या इकडे थोडस जंगल तसं मोकळं राहिलं नाही. पण आमचा विचार होता, म्हणजे विचार आहे असा की जसं शेळ्यांचं आहे तसं देशी कोंबडी RIR म्हणून एक व्हरायटी आहे सुधारित. तर तसं प्रत्येक महिला शेतकऱ्याकडे आपण जसं शेळ्यांचं कलेक्शन किंवा पुढचं उद्योग वाढला तसं कोंबड्याचंही करता येईल का? हो, तुम्ही प्रोड्यूस म्हटल्यावर मग काही तुम्हाला जे तिथं शक्य आहे सगळ्यात एक लक्षात ठेवा, म्हणजे मी थोडं स्पष्ट बोलतो, पण त्या व्यक्तीला किंवा त्या माणसाला पैसे मिळाले पाहिजे, त्या बाईला पैसे मिळाले पाहिजे, तिचा उदरनिर्वाह चालला पाहिजे, हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं की आम्ही कसं गावठी कोंबडी कशी आरोग्याला चांगली आणि मग तिचं कसं हे होतं आणि देशाच्या विकासासाठी कसं करायचं आणि अन्नदाता म्हणून आपली कशी जबाबदारी आहे, अजिबात नाही. तुम्हाला ते उत्पादक आहेत, त्यांना चांगले पैसे मिळाले पाहिजे आणि त्यांना चांगलं ते व्हायबल बिझनेस मॉडेल होईल, हे आपलं पहिलं काम असलं पाहिजे. मग ते शेळीत करा, तुम्ही कोंबडीत करा किंवा मी आयजवाल जे आहे मिझोराम तिथे डुकरांच्या उत्पादकांची प्रोड्युसर कंपनी केली आणि अतिशय चांगली चालू आहे. त्यामुळे तुम्हाला कशावरती करायची हे काही बंधन नाहीये, कारण तिथे डुक्कर हे मूळ खाद्य आहे त्यांचं. धन्यवाद. पोटे साहेब, क्वेश्चन आन्सर मध्ये काही प्रश्न आलेले आहेत नवीन, तर ते घेता तुम्ही? हो, मी घेतो. हाऊ फंड गेट्स अवेलेबल फॉर प्रोड्युसर कंपनी. प्रोड्युसर कंपनीमध्ये आत्ता जे काही नवीन धोरण शासनाचं आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये काही पैसे उपलब्ध करून दिलेले आहे, ज्याच्यामध्ये ज्या काही NGOना किंवा काही ज्या इम्पॅनल संस्था आहेत त्यांना शासनाने किंवा नाबार्डने SFSCने नेमलेलं आहे की ज्या संस्था तुमच्यापर्यंत पोहोचून किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलात आणि त्यांच्या माध्यमातून जर तुमच्या एरियामध्ये प्रोड्युसर कंपनी उभी केली त्यांच्या माध्यमातून, तर तुम्हाला नवीन धोरणानुसार साधारणतः एक CEOचा 3 वर्षाचा पगार मिळतो, म्हणजे साधारणतः 25,000 रुपये महिना इतका पगार शासनाच्या वतीने दिला जातो. एक 10,000 रुपये महिन्याचा अकाउंटंट कम असिस्टंट अशा प्रकारचा एक त्याला 10,000 रुपये महिना दिला जातो. तुमचं कंपनी रजिस्ट्रेशन तुम्ही करायचं, पण त्याचं ट्रेनिंग, कॅपॅसिटी बिल्डिंग, तुम्हाला बिझनेस प्लॅन डेव्हलपमेंट ह्या सगळ्याच्यासाठीच पैसे त्याच्यामध्ये ठेवलेले आहे आणि त्याच्यासाठीच्या संस्था नेमून दिलेल्या आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जेवढं भांडवल उभं कराल, साधारणतः 15 लाख रुपयापर्यंतचं भांडवल तुम्ही उभं केलं तर मॅक्झिमम 15 लाख रुपये शासन तुम्हाला अनुदान स्वरूपामध्ये देतं. पण ते अनुदान नाहीये, तर ते तुमचं इक्विटीमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. इक्विटी म्हणजे जे शेअर्स तुमच्या शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत, समजा एका शेतकऱ्याने 1,000 रुपयाचा शेअर्स घेतला आणि तुमचे 1500 शेतकरी झाले, तर मॅक्झिमम 1500 शेतकऱ्यांचे जे 15 लाख रुपये होणार आहेत तेवढे पैसे शासन तुम्हाला उपलब्ध करून देतं. आणि जे 2 वेळेमध्ये घेता येतं, म्हणजे तुमचे पहिल्यांदा 500 शेतकरी झाले, 5 लाख रुपये झाले, तुम्हाला 5 लाख रुपये घेता येईल. मात्र कुठल्याही 2 वेळेला, म्हणजे पुढच्या वेळेला 10 लाख घेण्यासाठी किमान 1500 शेतकरी तुम्हाला त्या याच्यामध्ये करायला लागेल. त्याच्या पलीकडे तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी
बँकेकडून तुम्ही लोन घेतलं तर एसएफएससी कडनं सगळ्या बँका, जवळजवळ 99% सरकारी बँका आणि काही खाजगी बँका सुद्धा त्यांच्याबरोबर करार आहे, ज्याच्यामध्ये क्रेडिट गॅरंटी फंड उपलब्ध केलेला आहे. तो पूर्वी फक्त एसएफएससी कडे होता. नवीन धोरणानुसार तो नाबार्डकडे पण उपलब्ध आहे. पण एसएफएससीचा रेग्युलर आहे, नाबार्डचा आता इस्टॅब्लिश होऊन 2-3 महिने त्याला ऍक्च्युअली रोलिंग व्हायला लागतील. पण तुम्ही गृहीत धरा दोन्ही एसएफएससी आणि नाबार्ड यांच्याकडे आहे आणि तिकडे आपण जर अप्लाय केलं तर आपल्या लोनला 1 कोटी रुपयापर्यंतच्या लोनला शासन गॅरंटी देतं, त्याला कुठलंही कोलॅटरल ठेवायची गरज नाही. अशा प्रकारच्या गोष्टी आहेत आणि मग व्यवसायाला जे फंड लागतात ते तुम्ही बँकेकडून आणि कुठूनही उभे करू शकता. दुसरा प्रश्न आहे, कोकणामध्ये कंपन्या आहेत का आणि त्या कोणत्या उत्पादनासाठी कंपनी स्थापन करता येईल? दुर्दैवाने कोकणामध्ये संधी खूप आहेत, परंतु खूप कमी कंपन्या आहेत. आणि आम्ही जेव्हा कोकणात मी गेलो आणि हा विषय बोललो तर त्यावेळेला लोकांनी एकत्र येण्यामध्ये खूप असमर्थता दाखवली. कोकणामध्ये जे काही प्रोड्यूस आहे, म्हणजे अगदी आंबापासून तर जे काही याचे बाकीचे प्रोड्यूस आहे, निश प्रोड्यूस आहे, तर त्या सगळ्या याच्यामध्ये कंपन्या खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. पर्यटनामध्ये प्रोड्युसर कंपनी करता येऊ शकते. म्हणजे कोकणात जे काही पर्यटन आहे तर ते पर्यटन उद्योग, घरगुती पर्यटन उद्योग पण तुम्ही प्रोड्युसर कंपनी म्हणून करू शकता. किंवा कोकणाच्या समुद्र किनाऱ्यावरती आज एकट्याला शाप टाकणं किंवा एकट्याला बोटी घेऊन मध्ये जाणं शक्य नाहीये, परंतु प्रोड्युसर कंपनी एक 25-50 तरुण एकत्र आले आणि त्यांनी शेअर काढून आणि लोन घेऊन आणि मग त्याच्या माध्यमातून ते तो व्यवसाय करू शकता. म्हणजे त्याला कुठलंही बंधन नाहीये. तर अशा प्रचंड संधी तिथे आहेत. पण दुर्दैवाने माझ्या माहितीत एक 12-13 कंपन्या आहेत आणि त्यांची हालत अशा फार चांगल्या अशा नाहीये. तळ कोकणामध्ये यांनी देशबंधू मंजुगुप्ता फाउंडेशन जे आहे, लुपिन फाउंडेशन, त्यांनी एक कंपनी केलेली आहे, ती माझ्या माहितीत चांगली चाललेली आहे. पण बाकीच्या फार पाहण्यात नाहीये. पण कोकणात खूप संधी आहे आणि वेगवेगळ्या संधी, म्हणजे फक्त प्रोड्युसच नका बघू, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, इज एनी प्रोड्युसर कंपनी इन सांगली डिस्ट्रिक्ट? सांगलीमध्ये प्रचंड कंपन्या आहेत. सांगलीमध्ये माझ्या माहिती 60 का 70 कंपन्या आहेत आणि अजूनही सांगलीमध्ये खूप होऊ घातलेल्या कंपन्या आहेत. मला तुम्ही नंतर फोन केला तर मी कंपनीच्या लिस्ट देईल, किंवा मी तुम्हाला एक सांगतो, एसएफएससीच्या वेबसाईटवर गेला, SFAC स्मॉल फार्मर्स ऍग्री बिझनेस कन्सॉर्शियम, तर तिथे तुम्हाला एफपीओ ची लिस्ट पण डाउनलोड करता येते. तर तुम्ही त्याच्यावरती गेला की तुम्हाला एफपीओ ची लिस्ट मिळेल, स्टेट वाईज लिस्ट मिळेल आणि त्या स्टेट मधून तुम्ही फिल्टर लावला की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातल्या एफपीओ पण कळून येतील. ज्यांच्या नावे शेती नाही अशा लोकांना प्रक्रिया उद्योगासाठी मेंबर होता येईल का? असे काही अंध युवकांकडे घरी शेतीच नाही पण आम्ही लाकडी तेल घाणी उद्योग घालू शकतो का? दोन गोष्टी आहे की प्रोड्युसर म्हणजे मेंबर होता येईल का? तर मेंबर होता येईल. डायरेक्टर होता येणार नाही, कारण डायरेक्टर होण्यासाठी तुमच्याकडे तुम्ही विनकर असल्याचा, तुम्ही प्रोड्युसर असल्याचा, कुठलाही प्रोड्युसर असणाऱ्याचा काहीतरी तुमच्याकडे पुरावा लागतो. मग तुम्ही समजा शेती करत नसाल, म्हणजे तुमच्याकडे स्वतःची शेती नसेल तर कुणाच्या तरी तुम्ही कराराने शेती करतायत असा एक काहीतरी कागद उपलब्ध करता येतो आणि त्याच्यावरती तुम्ही डायरेक्टर होता. पण मेंबर व्हायला गृहीत आहे की तुमचा प्रोड्युसरच असायला पाहिजे, पण त्याच्याकडे शेती असायला पाहिजे, पण नसलं तरी ते कुणी व्हेरीफाय करत नाही, त्यामुळे ती अडचण नाहीये. फक्त मी तुम्हाला याच्यामध्ये एक नक्की सांगेल की जर अंध युवक आहे त्यांच्याकडे शेती नाहीये तर तो उद्योग असा, कारण प्रोड्युसर कंपनी काय की खूप सारे प्रोड्युसरांनी एकत्र यावं आणि त्यांनी हे करावं. पण जेव्हा प्रोसेसिंग उद्योग येतो, नुसता प्रोसेसिंग, स्टँड अलोन प्रोसेसिंग उद्योग येतो, त्यावेळेला तो उद्योग म्हणूनच करावा. म्हणजे त्याला प्रोड्युसर कंपनी करण्याची काही गरज नाही, उलट तुमच्याकडे खूप साऱ्या रिस्ट्रिक्शन त्यामुळे येऊ शकतील. त्यामुळे माझं तरी म्हणजे जेवढा प्रश्न मला समजलाय त्याच्यावरती उत्तर आहे. बाकीचं काही असेल तर तुम्ही नंतर मला फोन केला तर मी तुम्हाला आणखी तुमच्यासाठी म्हणून काय तुमची सगळी परिस्थिती समजून सांगू शकतो. पण पहिलं उत्तर, माझा पहिला रिस्पॉन्स हाच असणार आहे. कंपनी फॉर्मेशन मध्ये कोणती गव्हर्नमेंट एजन्सी मदत करते? गरज नाही. सीए आणि सीएस या दोघांना ऑथोराइज केलेलं आहे, कारण कंपनी ही कंपनी सेक्रेटरीकडे फॉर्म करायची असते आणि ती रजिस्टर ऑफ कंपनी अफेअर्स जे कंपनी मंत्रालय आहे, उद्योग मंत्रालय आहे, वाणिज्य मंत्रालय ज्याला म्हणतो, त्यांच्याकडे ती स्थापन होते आणि ती सीए मार्फत आपण स्थापन करायची असते.
पोटे साहेब, माझा एक प्रश्न होता हा, हा. की मी ऑब्झर्वेशन माझं असं आहे की बऱ्याचशा ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत त्यामध्ये बरेचसं म्हणजे एकच फॅमिली असते ती, म्हणजे दाखवायला त्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतात पण त्यांच्या घरातलेच मेंबर असतात आणि मग ते शासकीय योजनेचा लाभ वगैरे घेतात. तर त्याला काही म्हणजे असं हे आहे खरं तर solution काय? तसा लाभ घेता येत नाही, कारण जर तुम्हाला हे क्रेडिट गॅरंटी फंड मधून पैसे घ्यायचे असेल हम्म. किंवा तुम्हाला इक्विटी गॅरंटी मधून पैसे घ्यायचे असेल, हा, हा. इक्विटी गॅरंटी मध्ये सरळ सरळ आहे की एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 1,00,000 रुपये इक्विटी गॅरंटी मिळते. त्यामुळे बरोबर. तुम्ही 1,500 सभासद असाल तर 15 लाख तुम्ही जमा केले तर 15 लाख शासन देणार आहे. म्हणजे तिथे तुम्हाला काही फ्रॉड करता येत नाही. बरोबर. बरं. दुसरा बाजू अशी आहे की जर तुम्हाला क्रेडिट गॅरंटी, हे लोकांना माहित नाही अजून, त्यांना फक्त ते कुठल्या तरी सरकारी प्रोग्राम मध्ये एखादं ते मळणी यंत्र किंवा डाळ मिल याच्यापर्यंत ते मर्यादित आहे म्हणून लोक ते मर्यादित होतं. करतात. हा, पण मोठं विजन घेऊन करायचं असेल तर ते काही शक्य नाही. याचं कारण असं की क्रेडिट गॅरंटी मध्ये पण तुमच्या प्रोड्युसर कंपनीमध्ये मिनिमम 500 शेतकरी असायला पाहिजे. बरोबर. क्रेडिट गॅरंटीचा फंड अवेलेबल म्हणजे फॉर्म अवेलेबल होतो आणि बरोबर. त्यातही एका शेतकऱ्याकडं एनी गिव्हन टाइम 5% पेक्षा जास्त शेअर्स असता कामा नये. अच्छा, तसं आहे. त्यामुळे तुम्ही काहीच करू शकता. बरं, हे काही मी यादी दिली आणि तुम्ही ती यादी तिकडे दिली आणि कोणीतरी धब्बा मारला असं काही नाहीये. आता सगळं डिजिटल आहे. त्यामुळे ही यादी आरओसी वरती हे सगळे मेंबरशिप आणि शेअर अलोकेशन हे आरओसी वर असतं. आरओसीवर असतं. बरोबर. हा, आणि ते लिंक असतं. म्हणजे तुम्ही त्या कंपनीचा नंबर टाकला की त्याची शेअर होल्डर लिस्ट आणि त्याची शेअर होल्डिंग आणि त्याचं पर्सेंटेज, कधी शेअर अलॉट झालाय, किती रुपयाचा झालाय आणि त्याचा शेअर नंबर काय, सगळं त्याच्या नावाने ते जॉईन होतं. त्यामुळे तुम्ही काही करू शकता. त्यामुळे हे जे गल्लीमध्ये जे छोटे प्रकार चालू आहे ना, मी एक 5 लाख रुपयाची सबसिडी घेण्यासाठी केलं आणि त्यांनी घेतली पण, घेतलेली 1000 उदाहरणं असतील, 1200 उदाहरणं असतील, एवढा पण ते आहे. पण ते फार त्याच्याकडे बघू नये आपण आणि त्याच्याकडे म्हणजे काय म्हणतात, निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा त्यांनी काही घाबरूनही जाऊ नये. कारण ज्यांना खऱ्या अर्थाने त्याच्यात मोठं काम करायचंय आणि हे घेऊन करायचंय त्यांना आता खूप संधी आहे. कारण ही जी मंडळी होती, ही जी जवळजवळ अशा प्रकारची लूटमार करणारी, त्यांचं लुटून संपलेलं आहे आता आणि त्यांच्यावर आता विश्वास ठेवण्याची गोष्टही संपलेली आहे. त्यामुळे आता तुमच्यासाठी रान मोकळं आहे, तुम्ही चांगलं काम करायला. तर असं मी त्याच्याकडे संधी म्हणून बघतो. आता खरं खूप संधी आहे. चांगलंय. धन्यवाद. वारे साहेब, इकडे 2 प्रश्न खरं तर याच्यामध्ये आहे, पण चॅट बॉक्स मध्ये पण ते असं वाटतं 2 मी ते घेतो. एक, इफ यू टाय consultant and take them as a mentor for professional training and expertise for producer company, it will go fast than trial and error learning the business management. Obviously त्या दोन्ही प्रकारे, जर त्यांना कन्सल्टंट म्हणून घ्यायचं तर प्रोड्युसर कंपनीला तिला पैसे द्यावे लागेल. त्या कंपनीची तेवढी जर ऐपत असेल तर त्यांनी नक्की घ्यावं. तुम्ही म्हणताय राणे साहेब, तुम्ही जे म्हणताय, डॉक्टर DP राणे त्यांचा प्रश्न आहे, तर त्याच्याप्रमाणे नक्की घडेल. कारण असं अपेक्षित आहे. पण त्या प्रोड्युसर कंपन्यांची त्यांची आर्थिक ताकद असली पाहिजे किंवा मग ह्या मॅनेजमेंट कन्सल्टंटनी प्रो बोनो सर्व्हिसेस आपल्या शेतकऱ्यांना म्हणून दिल्या पाहिजे, तर ते शक्य आहे. पण तुम्ही म्हणता ते ट्रायल अँड एरर नक्कीच कमी होऊ शकेल. ऍग्री प्रोड्युसर कंपनीसाठी सुरू केल्यास लीडरसाठी काय बेनिफिट आहे, हा खरं तर सगळ्यांचा कळीचा मुद्दा आहे. कायदेशीर म्हणाल तर 1 रुपयाचाही बेनिफिट नाही. कायदेशीर म्हणाल 1 रुपयाचा बेनिफिट नाहीये. आणि हे तत्व फक्त प्रोड्युसर कंपनीत नाही, आज जे अब्जाधीश साखर कारखान्याचे चेअरमन तुम्ही बघतात त्यांनाही कायदेशीरपणे 1 रुपया तिथे मिळालेला नाहीये. पण मी काही तुम्हाला पैसे काढा असं सांगत नाही. माझा कारण हा प्रश्न मला ट्रेनिंग मधून सतत विचारला जातो, सगळ्या संचालकांकडून विचारला जातो आणि तो खूप जेन्युइन प्रश्न आहे. कारण ती लोक वेळ देतात, स्वतःचे पैसे खर्च करतात, खूप 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 सुरुवातीच्या काळामध्ये 2-2, 3-3 वर्ष त्यांच्या शेतीकडे आणि त्यांच्या घराकडे दुर्लक्ष करतात. ही उदाहरणं आपल्याकडे आहे. नंतर फ्रस्ट्रेट होऊन घरी जातात. पण मला जे सापडलेलं उत्तर आहे की त्यांना जेव्हा शेतकरी होता तो घरात होता, एक तर त्याला नेतृत्व करायला मिळतंय आणि ते नेतृत्व म्हणजे राजकीय नेतृत्व नाही, तर त्या नेतृत्वातून त्याला माहितीचा ऍक्सेस मिळतोय, त्याला बँकेचा ऍक्सेस मिळतोय, त्याला सगळ्यात पहिली माहिती उपलब्ध होते, मार्केटचा ऍक्सेस मिळतोय, त्याला मार्केटचे व्हेरिएशन कळतायत, ट्रेनिंग निमित्ताने त्याला जे काही आयुष्यात मिळालं नाही त्या सगळ्या गोष्टी मिळतात. तर जो काही त्याच्या बदल होतो, ज्या प्रोड्युसर कंपन्या चांगल्या चालल्या आहेत, म्हणजे जर तुम्ही देवनदी व्हॅली कंपनीच्या मध्ये आला तर 10 डायरेक्टर आहे आणि 10 डायरेक्टर 4 व्हीलर वापरतात, ते कधीही मोटरसायकल वापरत नाही. आणि जेव्हा
त्यांना डायरेक्टर केलं त्यावेळेला पहिले 2 प्रश्न होते पहिल्या ट्रेनिंगमध्ये, की आमचं ते 40,000चं लोन आहे, नवं जुनं कसं करायचं? त्याला तुम्ही मदत कराल का? तुमची फार ओळख आहे इथे बँकेमध्ये. हा प्रश्न असणारा माणूस आज 4 चाकी गाडीच्या खाली उतरत नाही. आणि मी खूप जबाबदारीने सांगतोय, कारण हे रेकॉर्ड असणार आहे, वर्षानुवर्ष हे लाईव्ह असणार आहे आणि त्या जबाबदारीने मी सांगतो, तुम्ही या आणि सगळ्यांच्या घरी गाड्या जाऊन बघू शकता, त्यांच्या गाडीत बसू शकता. हे कशामुळे झालं? तर त्यांना जे काही एक्सपोजर मिळालं, जे एक्सपोजर नाहीचे आपल्या शेतकऱ्यांना, त्याला मार्केटचं एक्सपोजर नाहीये, त्याला बँकेचं एक्सपोजर नाहीये, त्याला नवीन तंत्रज्ञानाचं एक्सपोजर नाहीये, त्याला अधिकाऱ्याशी बोलायचं माहित नाहीये. हे सगळं संचालकांना संधी मिळते आणि त्याच्यातून संचालक अतिशय वेगाने पुढे जातो. तर मला असं वाटतं की तोच बेनिफिट आहे. डायरेक्ट ₹1 मिळत नाही. कंपनी ऍक्ट मध्ये असं लिहिलेलं आहे की एखादा संचालक जर पूर्ण वेळ काम करत असेल तर त्याला तुम्ही मानधन देऊ शकता, पण ते बोर्ड ठरवल की किती मानधन द्यायचं, काय करायचं, पण ते मानधन आहे, त्याला डायरेक्ट पगार किंवा कमिशन त्याच्यामधून घेता येत नाही. आणि शेवटचा प्रश्न याच्यामध्ये आहे की सोलापूर, उस्मानाबाद, लातूर में खाद्यतेल जसे करडी, सूर्यफूल किंवा सोयाबीन दाल मिल कंपनी आहेत का? माहिती अनुभव घेण्यासाठी काय करता येईल? खरं तर सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर ह्या तिन्ही ठिकाणी टीना ऑइल मिल ही एवढी मोठी कंपनी आहे सोयाबीनची की ती अख्ख्या महाराष्ट्रातलं अर्ध सोयाबीन एकटीच प्रोसेस करते, बरोबर, आणि ती बाकीच्या सर्व्हिसेस पण पुरवते. एवढं प्रचंड मोठं हे आहे. मला असं वाटतं की तिथे बघावं. आणि मग करडईचं मात्र तर करडई जर मोठ्या प्रमाणावर असेल तर तुमच्यासाठी फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे प्रोड्युसर कंपनी करायला, कारण आज करडईचं केलंच बाजारात मिळत नाही आणि करडई उत्पादन करणारे खूप कमी आहे. ती फक्त अशा दुष्काळी भागात आणि अतिशय कोरडवाहू भागामध्ये होते करडईचं पीक आहे. तर ते करडईचं तेल आज प्रीमियम क्वालिटीचं तेल म्हणून विकलं जातं बाजारामध्ये. तर त्याचाही वेगळ्या पद्धतीने आपल्याला बोलता येईल की व्हॉल्यूम काय आहे, किती लोक आहेत आणि पुढे जात आहेत. सर. येस. खूप छान. नव्या पिढीचं एक वैशिष्ट्य आपल्या लक्षात येतं की ते जुन्या पिढीसारखं खूप पाल्लाळिक बोलत बसत नाहीत, परंतु नेमकं मुद्द्यांना धरून आणि कमी वेळ घेऊन बोलायची सवय जी आहे ती सुनील पोटेंच्या आजच्या सगळ्या विवेचनातून आपल्या लक्षात आली. त्यांनी सुरुवातीची मांडणी अतिशय सटीक केली आणि सर्व म्हणजे त्यांचा अनुभव खूप मोठा असल्यामुळे सर्व प्रश्नांना ज्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिली त्यातून मला निश्चित खात्री आहे की ऐकणाऱ्या सर्वांचं समाधान झालं असेल. अर्थात या व्याख्यानाचा उद्देश आपल्या ज्ञानात भर घालणं एवढाच नाही किंवा आपले शंका समाधान व्हावं एवढाच काही उद्देश नक्कीच नाहीये. आज आपल्या आजूबाजूला जो प्रश्न आहे बेरोजगारीचा आहे आणि त्याचबरोबर अग्रेरियन क्रायसिसचा आहे. शेतकरी आत्महत्या करतायत. तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी ही जी एक तरतूद आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांची, त्याचा वापर करून घेऊन निश्चितपणे आपण बाहेर पडू शकतो असा एक आत्मविश्वास सुनील पोटे सरांच्या कामामधून आणि त्यांच्या आजच्या मांडणीमधून आपल्या समोर येतोय. यातला जो सर्वात महत्वाचा भाग मला जाणवला तो एवढाच आहे की अनेक वेळेला असं सांगितलं जातं की शेतीमध्ये कोण राहतं, तर ज्याला इतरत्र बाहेर कुठेच काही करता येत नाही ती व्यक्ती शेतीत राहते. अर्थात जे लोक शेतीत राहतात ते अनस्किल असतात असं मी कधीच मानत नाही. मी वर्षानुवर्ष असं सांगत आलेलो आहे की वळणदार अक्षर काढणं ही जशी एक गुणवत्ता असते तशी पाभर चालवणी ही सुद्धा गुणवत्ताच असते. ती कोणालाही ते काम जमत नाही. पण पाभर चालवणाऱ्या शेतकऱ्याला तिथून जे पिकेल ते पुढच्या बाजारात घेऊन जाण्यासाठी जे तंत्रवैज्ञानिक सहकार्य हवंय, हे सहकार्य देण्यासाठी जी शेतकऱ्यांची मुलं आज शहरात आलेली आहेत, मग शहरात त्यांचं बरं चाललेलं असो अथवा ते शहरामध्ये एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा देत असो, पण जे कोणी शहरात आलेले आहेत नोकऱ्या करतायत, चांगलं चाललंय, अशांनी आता थोडं गावाकडे वळलं पाहिजे. जे प्राथमिक उत्पादक आहे त्या प्राथमिक उत्पादकांना हे पुढचं सगळं तंत्र सहाय्य दिलं पाहिजे आणि मग या प्राथमिक उत्पादकाला प्राथमिक उत्पादनाला प्रक्रियेच्या माध्यमातून योग्य किंमत मिळेल आणि त्यातून ग्रामीण भागाची क्रयशक्ती याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील. एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन सुद्धा केवळ ही व्याख्यान मालिका घेऊन थांबणार नाही, तर आपण नक्कीच पुढे जाऊया. जसं मी आधी म्हणालो होतो की एकेकाळी सहकार क्षेत्रानं महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये मोठी भूमिका बजावली, क्रयशक्ती वाढवली ग्रामीण महाराष्ट्राची. आता पुढच्या टप्प्यावरती शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ही भूमिका बजावण्यासाठी आपण सगळेजण
जे शक्य आहे ते जरूर करूया. सुनील पोटे यांचं मी मनापासून आभार मानतो. किसान.नेटचे अतुल मारणे आणि त्यांचेही आभार मानतो. राष्ट्रसेवा दलाचे माझे अमोल पाटील आहेत, विशाल विमल आहेत, सुजय तसंच अटेंडीमध्ये सुद्धा उमेश कदम, महादेव पाटील, सर्व उपस्थित जे आहेत त्या सर्वांचं आणि आठवण करून देतो की उद्या विलास सह्याद्री फार्मच्या नावानं ज्यांनी एक शेतकरी जीवनामध्ये एक मोठा बदल घडवलाय, हे विलास शिंदे आपल्याला फार्मच्या अनुभवामधून शेतीतले नवे रोजगार याविषयी बोल. आणि मग शेवटचं व्याख्यान आपलं जे परवा होईल ते शेतमाल अभ्यासक आहे दीपक चव्हाण, जे शेतमाल बाजाराबद्दल त्यांचं शेवटचं व्याख्यान परवा होईल. आपण उद्या आणि परवाही असाच प्रतिसाद द्यावा. सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आपण आज थांबूया. फक्त एकच मारणे सर, माझा नंबर 94,229,42,799 तुम्ही 99 टाकला. अच्छा, ठीक आहे. मी तो एकच मिनिट. हा, तो दुरुस्त करू. धन्यवाद सर. एक